स्टार्ट करूयात. सो लास्ट लेक्चरला मला वाटतं सोमवारच्या दिवशी आपण जॉग्राफीचं एक इंट्रोडक्शन आपण बघितलं होतं. जे नवीन आपण म्हणतोय की ॲस्पिरंट्स आहेत त्यांच्यासाठी जॉग्राफीचं एक ओरिएंटेशन इंट्रोडक्टरी लेक्चर आपलं झालं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जॉग्राफीचा सिलॅबस, जॉग्राफी एक सब्जेक्ट कंटेंट म्हणून कसा आहे, त्यानंतर जॉग्राफीचा सिलॅबससोबत आपण काही PYQs आपण बघितले होते. प्रिलिमच्या दृष्टिकोनातून PYQs कसे विचारले जातात, मेनच्या दृष्टिकोनातून PYQs कसे विचारले, म्हणजे PYQs जे आपण बघतोय किंवा बघितलेत तर ते कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, त्या रेफरन्सनी आपल्याला एक आयडिया यावी म्हणून आपण ते PYQs आपण बघितले होते. देन आपला म्हणजे अभ्यास करत असताना आपला अप्रोच आपण काय ठेवायला पाहिजे, काय वाचावं, कसं वाचावं, त्या दृष्टिकोनातून आपण एक ओव्हरव्ह्यू आपण घेतला होता. ठीक आहे. आज आपल्याला एन्व्हायरमेंट सायन्स आपल्याला सुरू करायचं आहे. टिपिकली जो UPSC मेन्स आणि UPSC प्रिलिम्स किंवा राज्यसेवा मेन्स आणि राज्यसेवा प्रिलिम्स यांना जो काही सिलॅबस दिलेला आहे त्या सिलॅबसच्या अनुषंगाने आज आपण काही गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर अपार्ट फ्रॉम दॅट काही PYQs परत आपण बघणार आहोत एन्व्हायरमेंट सायन्सशी रिलेटेड. मग ते प्रिलिम्सला विचारलेले असतील किंवा मेन्सला विचारलेले असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेमकं करायचं काय EVSमध्ये, एन्व्हायरमेंट सायन्समध्ये आपल्याला नेमकं कंटेंट काय आपल्याला बघायचं आहे आणि त्याचा वेटेज किती आहे. मार्क्सच्या दृष्टिकोनातून आपण विचार जर केला, मेन्सला आपला वेटेज किती राहणार आहे, प्रिलिम्सला आपला किती वेटेज राहणार आहे, UPSC ॲज वेल ॲज स्टेट सर्व्हिसेस. ठीक आहे. त्याही गोष्टी आपण बघूयात. त्याच्यानंतर आपला हा एक इंट्रोडक्टरी पार्ट किंवा ॲनालिसिस झाल्यानंतर आपण सरळ आपण EVSला आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. मला सांगा तुमचं मीडियम कोणतं राहणार आहे UPSCसाठी, मराठी का इंग्रजी? इंग्लिश मीडियम राहणार आहे तुमचं, म्हणजे तुमचं रायटिंग इंग्लिशमधून करणार आहात तुम्ही इंग्लिश. बरं, ठीक आहे. तर मला आता आठवत नाही आहे तुमचं मीडियम कुठलं आहे. मराठी. तुमचं आता एज्युकेशन काय चाललं आहे? सेकंड इयरला आहात. तुम्ही इंग्रजी करणार आहात. विक्रांत इंग्लिशमधून करणार आहे. दिलीप मराठीतून करणार आहात. फाईन. सो लेट्स स्टार्ट. सो दिस इज द सिलेबस ऑफ UPSC मेन्स ॲज वेल ॲज MPSC मेन्स. सो जे आपल्याकडे पेपर्स आहेत, म्हणजे साधारणपणे आपण किती पेपर्स आपण बघतो, किती पेपर्स आहेत आपल्याकडे? बरं, ठीक आहे. हां, ठीक आहे. 9 पेपर्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे. मेन्सचा सिलेबस सगळ्यांनी बघितला आहे, UPSC ॲज वेल ॲज स्टेट सर्व्हिसेस. बरं, आता त्याच्यामध्ये जो पेपर 4th आहे, पेपर 4th म्हणजे आपला GSचा थर्ड पेपर तो राहणार आहे. या GSच्या थर्ड पेपरमध्ये काय आहे किंवा कोणकोणते सब्जेक्ट्स इन्क्लूड केले गेले, जसं आपण फॉर एक्झाम्पल आपण बघतो की EVS आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, डिझास्टर मॅनेजमेंट, या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये क्लिअर आहे. आता UPSCचे जे काही आपण मेनचे PYQs आपण बघतो, सो UPSC हॅज गिवन अ वेटेज ऑफ 40 to 50 मार्क्स फॉर EVS. बरोबर आहे. 40 to 50 मार्क्स म्हणजे जवळपास 40 ते 50 मार्कांचा तो वेटेज आहे UPSC मेन्सला. आणि UPSC मेन्सला ज्या वेळेला UPSC प्रश्न विचारते EVSच्या दृष्टिकोनातून, सो मोर ऑर लेस दे आर फोकसिंग ऑन द करंट इव्हेंट्स. बरोबर, दे आर फोकसिंग ऑन द करंट इव्हेंट्स, म्हणजे करंटमध्ये जे काही गोष्टी चाललेल्या आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉन्फरन्स ऑफ पार्टीज असतील रिलेटेड टू UNFCCC. बरोबर आहे, म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज असेल, किंवा समजा CBD असेल, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी असेल, तर त्याचे जे काही कॉन्फरन्सेस होतात, किंवा समजा नॅशनल लेवलवरती आपण एखादी पॉलिसी किंवा एखादा प्रोग्राम आपण जर लॉन्च करत असू, बरोबर आहे, जसं नॅशनल सोलार मिशन 2008ला आलेली होती, मग त्याच्या रिगार्डिंग म्हणजे करंट इव्हेंटच्या रिगार्डिंग UPSC प्रश्न विचारत असते. ठीक आहे. आता थोडासा आपण MPSC म्हणजे स्टेट सर्व्हिसेसच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार जर केला, जो आत्ता 2025चा त्यांचा पहिला पेपर झाला आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार, जो पॅटर्न जो चेंज झाला, सिलेबस जो त्यांनी चेंज केला आहे, त्याच्यानुसार MPSCने त्यांच्या पहिल्या परीक्षेला साधारणपणे 25 मार्काला EVSवरती प्रश्न विचारले, म्हणजे 2च प्रश्न विचारले त्यांनी. ठीक आहे. 25 मार्काला एक प्रश्न विचारला 10 मार्कांसाठी, एक प्रश्न विचारला त्यांनी 15 मार्कांसाठी. UPSC साधारणपणे 40 ते 50 मार्कांचा वेटेज ती देते. कधी ते 10 मार्काला प्रश्न विचारतात, कधी 15 मार्काला प्रश्न विचारतात, पण एक वेटेज त्यांचा 40 ते 50 मार्कांचा असतो. नाव दिस इज द सिलेबस ऑफ UPSC ॲज वेल ॲज MPSC स्टेट सर्व्हिसेस मेन्स. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर फक्त इन 2 स्टेटमेंट्स दे हॅव फिनिश द सिलेबस. ठीक आहे. सो व्हॉट इज द कंटेंट ऑफ द सिलेबस? दिस इज कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. सो फक्त 3 शब्द त्याच्यामध्ये आहेत त्या स्टेटमेंटमध्ये, आणि नंतर ते देतात की डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे एवढ्या 2 स्टेटमेंटमध्ये त्यांनी सिलेबस संपवला. मग या 2 स्टेटमेंटमध्ये आपल्याला नेमकं कळत नाही की नेमकं आपल्याला करायचं काय.
पण एवढं तरी गोष्ट क्लिअर आहे की बाबा कन्झर्वेशन म्हणजे नेचर किंवा नॅचरल रिसोर्सेस, व्हॉट एव्हर द नेचर ऑर द नॅचरल रिसोर्सेस वी हॅव, सो दॅट हॅज टू बी कन्झर्व्ड, दॅट मस्ट बी कन्झर्व्ड. आणि मग त्यांचं कन्झर्वेशन करायचं कसं करायचं, प्रोटेक्शन त्यांचं कसं करायचं, त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत. बरोबर आहे. मग फक्त एवढंच आपल्याला करायचं आहे का, म्हणजे फक्त आपण म्हणजे म्हणतो की प्रोटेक्टिव्ह मेजर्सच आपल्याला बघायचे आहेत का, फक्त कन्झर्वेटिव्ह मेजर्सच आपल्याला बघायचे आहेत का, सो किंवा आपण म्हणूयात की ओनली बी आपण जसं आपण म्हणतो की आपण फक्त मॅनेजमेंट पुरतं रिस्ट्रिक्ट राहायचं का, तर नाही. तर त्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं बेसिक्सपासून आपल्याला सुरुवात करावं लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी समजा तुम्हाला विचारलं व्हॉट इज एन्व्हायरमेंट, बरोबर आहे. आता आपल्याला प्रोटेक्शन, मॅनेजमेंट आणि कन्झर्वेशन कोणाचं करायचं आहे, तर एन्व्हायरमेंट, नेचर, नॅचरल रिसोर्सेस यांचं आपल्याला कन्झर्वेशन करायचं आहे. तर मग मी तुम्हाला प्रश्न जर विचारला व्हॉट इज एन्व्हायरमेंट, व्हॉट इज इकोलॉजी, व्हॉट इज इकोसिस्टीम, तर तुम्हाला सांगता येईल का व्हॉट इज एन्व्हायरमेंट, सांगता येईल का? कधी आपण विचार केला याच्यावरती एन्व्हायरमेंट म्हणजे नेमकं काय, ज्याला आपण मराठीमध्ये आपण पर्यावरण म्हणतो, सांगता येईल एन्व्हायरमेंट काय असतं? व्हॉट इज एन्व्हायरमेंट? म्हणजे मलाही माहिती की तुम्हाला माहिती आहे एन्व्हायरमेंट म्हणजे नेमकं काय, पण समजा एखाद्याला प्रश्न विचारला की बाबा सांग एन्व्हायरमेंट म्हणजे नेमकं काय, तुला जे काही समजलंय ते सांग, तर कसं सांगणार तुम्ही एन्व्हायरमेंट म्हणजे काय? म्हणजे मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय, व्हाय आय एम आस्किंग दिस क्वेश्चन, बिकॉज इफ वी हॅव टू आन्सर ऑर इफ वी हॅव टू वर्क ऑन द कन्झर्वेटिव्ह, प्रोटेक्टिव्ह अँड द मॅनेजमेंट मेजर्स ऑफ एन्व्हायरमेंट, इकोलॉजी, इकोसिस्टीम, मग त्याच्या अगोदर आपल्याला एन्व्हायरमेंट म्हणजे काय ते माहीत पाहिजे. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य हा आहे की या सगळे मेजर्स किंवा सिलेबसला सुरू करण्या अगोदर आपल्याला बेसिक्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अँड सी, यू आर द बिगिनर्स, यू आर द न्यू ॲस्पिरंट्स, तुम्ही बिगिनर आहात, तुम्ही न्यू ॲस्पिरंट्स आहात, त्याच्यामुळे इथूनच आपल्याला सुरुवात करायची. म्हणजे तुमच्या प्रिपरेशनच्या 2-3 वर्षानंतर समजा परत तुम्ही बेसिक्सपासून जर सुरुवात केली, मग त्या गोष्टीला अर्थ राहत नाही. का अर्थ राहत नाही? कारण ऑलरेडी तुम्ही 2-3 वर्ष दिलेले आहात, मग तुमचे 2-3 वर्ष वाया गेल्यासारखे होतील ते. त्याच्यामुळे जर आपल्याला सुरुवात जर करायची असेल, आता तुम्ही 12thला आहात किंवा जस्ट फर्स्ट इयरला वगैरे तुम्ही असाल, दिस इज द राईट टाईम की आत्ताच आपल्याला बेसिक्सपासून आपल्याला सुरुवात करायची. त्याच्यामुळे सिलेबस महत्त्वाचा आहे का, तर येस डेफिनेटली. जसं मी माझ्या पहिल्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्यात म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे गाईड्स कोणते असणार आहेत, द फर्स्ट वन दॅट इज सिलेबस अँड द सेकंड वन इज प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. हेच तुमचे महत्त्वाचे गाईड्स असणार आहेत. बाकीचे जे काही गाईड असतील, म्हणजे समजा माझ्यासारखा एखादा फॅकल्टी असेल किंवा दुसरं कोणी असेल, हे नंतर येणार आहेत. अगोदर कोण येणार आहेत? सिलेबस आणि तुमचे PYQs. अँड दॅट इज द रिझन वाय वी आर फोकसिंग ऑन द सिलेबस इन द फर्स्ट लेक्चर. क्लिअर आहे? हा तुमचा कंटेंट आहे. देन एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, म्हणजे पोल्युशन आणि डिग्रेडेशन. क्लिअर आहे? व्हॉट इज पोल्युशन, सांगता येईल? पोल्युशन म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये आपण प्रदूषण म्हणतो, सांगता येईल प्रदूषण काय असतं? जे तुम्हाला माहित असेल किंवा जे तुम्ही समजून घेतले तुमच्या भाषेमध्ये ते सांगा मला. सी हिअर वी आर डिकोडिंग, हिअर वी आर डिकोडिंग. जे काही 2 स्टेटमेंट तुम्हाला दिसत आहेत, हे आपण डिकोड करण्याचा प्रयत्न करतोय. येते का लक्षामध्ये? जसं फॉर एक्झाम्पल आता समजा या शब्दाला आपण डिकोड करूया, कन्झर्व. व्हॉट डू यू मीन बाय कन्झर्व, सांगा. और व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन? टू प्रोटेक्ट ऑर टू कन्झर्व, सांगता येईल प्रोटेक्शन आणि कन्झर्वेशन मधला फरक? हे खूप महत्त्वाचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्या वेळेला UPSC मेन्सला प्रश्न विचारते, तर त्या प्रश्नामधला प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो. समजा जर त्यांनी कन्झर्वेशनबद्दल विचारलं आणि तुम्ही प्रोटेक्शनबद्दल जर लिहिलं, तर तुम्हाला 0 मार्क पडतील. जर त्यांनी प्रोटेक्शनबद्दल जर विचारलं आणि तुम्ही कन्झर्वेशनबद्दल जर लिहित असाल, तर तुम्हाला 0 मार्क पडतील. सो ईच अँड एव्हरी वर्ड इट इज हॅव्हिंग इम्पॉर्टन्स ऑफ इट्स ओन. गेटिंग? आणि त्याच्यामुळे सांगता येईल प्रोटेक्शन आणि कन्झर्वेशनमध्ये काय फरक असतो, सांगता येईल? सांगता येईल प्रोटेक्शन कन्झर्वेशन मधला फरक? चलो, व्हॉट इज पोल्युशन, व्हॉट इज पोल्युशन? आता ह्या गोष्टी नवीन आहेत का तुमच्यासाठी? नाही आहे. मग सांगता येईल का? हे करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही सिलेबसला डिकोड करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला सिलेबस समजणार नाही. जोपर्यंत तुम्हाला सिलेबस समजणार नाही, तोपर्यंत तुम्हाला पुढे जाता येणार नाही. आणि पुढे जरी गेलात, मग तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स येतील, कारण तुम्ही सिलेबस डिकोडच नाही केला. चलो, सांगता येईल? जे तुम्हाला समजलेलं असेल, जशा शब्दांमध्ये, तुटक्या मुटक्या शब्दांमध्ये सांगा. असं नाही की बाबा जसं मी सांगतो तसंच तुम्हाला यायला पाहिजे, असं काही नाही. सांगता येईल काय दिलीप?
काय असतं प्रदूषण, काय असतं हे UPCने दिलंय, हे MPCने दिलंय. काही फरक आहे का याच्यामध्ये? फक्त मराठीतून त्यांनी ट्रान्सलेट केलंय, कॉपी पेस्ट केल्यासारखं आहे. बरोबर आहे. संवर्धन, कन्झर्वेशन म्हणजे काय? संवर्धन. पर्यावरणीय प्रदूषण आणि अवनती, डिग्रेडेशन म्हणजे काय? अवनती. डिग्रेड होणं म्हणजे काय? डिग्रेड होणं काय असतं? बोला, बोलल्याशिवाय होणार नाहीये. डिझॉल्व्ह होणे. ओके, चलो फाईन. 275 मार्कांचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे ना, का नाही द्यायचा? कोणाकोणाला द्यायचा नाहीये? 275 मार्काचा इंटरव्ह्यू ना आपल्याला, UPCला पण राज्यसेवेला पण. कोणाला द्यायचा नाहीये? चलो सांगा मग. म्हणजे बोलायला पण यायला पाहिजे. 275 पैकी आपल्याला किमान 175 200 मार्क जर घ्यायचे असतील, मग बोलता यायला पाहिजे. आणि बोलण्याची सुरुवात कधीपासून करायची? ती झाली आपली सुरुवात, आपण 1 वर्षाचे होतो तेव्हापासून. बरोबर आहे की नाही? सांगा मग. विक्रांत, काय पोल्युशन म्हणजे काय? इट इज हार्मफुल टू द नेचर. ओके, त्यांचं असं म्हणणं आहे जे जे काही हार्मफुल असतं नेचरसाठी, सो दॅट इज ऑल पोल्युशन. चलो ठीक आहे, एक्सेप्टेड. सांगा काय असतं? बरं, एक उदाहरण आपण घेऊया. CO2, कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड आपल्या नेचरमध्ये असणं गरजेचं आहे की नाही? सांगा. वेदर इट इज इसेन्शियल पार्ट ऑफ द नेचर और द ॲटमॉस्फिअर और नॉट? येस और नो? येस. But if it becomes excess in the environment or the atmosphere, then it will become harmful to the atmosphere as well as nature. Right or wrong? Clear आहे? म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही एका साईडला तुम्ही काय सांगताय की CO2 इम्पॉर्टंट आहे, तो गरजेचा पण आहे नेचरसाठी. कारण जॉग्राफीमध्ये आपण थोडंसं आपण बघतो, कार्बन डायऑक्साईड काय करतो? इट ॲक्ट्स ॲज अ ग्रीन हाऊस गॅस. बरोबर आहे. हाऊ? whatever the sun rays they are coming to reach the surface of the earth, बरोबर आहे, it gets restricted, they get restricted due to the role played by the CO2. Right or wrong? And that is the reason why earth it not आपण म्हणतो की it not becoming very म्हणजे आपण म्हणतो की very hot in during the day time. त्याच्यामुळे पृथ्वी जास्त तापत नाही. क्लिअर आहे? कार्बन डायऑक्साईडचा तो महत्त्वाचा रोल आहे. and that is the reason why कार्बन डायऑक्साईड is very important. पण दुसरीकडे आपण जर बघितलं, इट बिकम्स एक्सेस इन अमाऊंट, देन व्हॉट हॅपन्स? काय होतं मग? टेम्परेचर अजून वाढायला लागतं. सो मग त्यावेळेला कन्सेप्ट कशाची येते? मग ग्लोबल वॉर्मिंग सारख्या कन्सेप्ट येतात. राईट और रॉंग? याचा अर्थ काय? आता इथून पोल्युशन क्लिअर आहे बघा. इथे तुम्हाला पोल्युशनची डेफिनेशन माहित होते काय? की नेचरमध्ये वॉट एव्हर द आपण म्हणतो की नॅचरल थिंग्स ऑर द नॅचरल रिसोर्सेस आर देअर इन द नेचर, if they become excess in amount, they acts as a pollute, they acts as a pollutant, they acts as a pollute, they acts as a pollutant, and that condition becomes a pollution. त्यावेळेला ते पोल्युशन म्हणून काम करते किंवा पोल्युशनची परिस्थिती तिथं निर्माण होते. गेटिंग माय पॉईंट? फॉर एक्झाम्पल आपण O2चं पण आपण घेऊयात. बरोबर? O2 काय? O2 ऑक्सिजन. बरोबर आहे, प्राणवायू म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. क्लिअर आहे? मग आपल्यासाठी, आपल्या जगण्यासाठी ऑक्सिजन गरजेचा आहे का नाही? पण समजा जो जगण्यासाठी ऑक्सिजन गरजेचा आहे तो आपल्या शरीरामध्ये जास्त जर झाला तर त्याही वेळेला तो हार्मफुल ठरतो. येते का गोष्ट लक्षामध्ये? म्हणजे नेचरमध्ये जे काही नॅचरल गोष्टी आहेत किंवा इवन मॅनमेड जरी असतील, समजा एका सर्टन अमाऊंटमध्ये जर असतील, एका प्रपोर्शनमध्ये जर असतील, बरोबर आहे, जिथे बॅलन्स मेंटेन राहतो तोपर्यंत त्या गोष्टी ठीक आहे. परंतु त्यांचं ज्यावेळेला एक्सेस अमाऊंट होतं तर त्यावेळेला ते हार्मफुल ठरायला लागतात. आणि ज्यावेळेला ते हार्मफुल ठरायला लागतात दॅट बिकम्स पोल्युशन. गेटिंग माय पॉईंट? तो त्याला आपण पोल्युशन म्हणतो. बरं, आता हे सांगा मग प्रोटेक्शन आणि कन्झर्वेशनमध्ये फरक काय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन? चला अजून एक उदाहरण देतो. बघा, आता साधारणपणे आता उन्हाळा संपत आलाय, पण समजा मार्च एप्रिल मेच्या महिन्यामध्ये, बरोबर आहे, आपल्या घरी बघा, आपल्या घरी आई असेल, आजी असेल, आपल्या काय करतात? लोणचं घालतात ते. बरोबर आहे, आंबे आणतात लोणचेचे,
बाजारातून आणि मग कापतात, फोडी करतात त्याच्या आणि लोणचं करतात. बरं, लोणचं करण्याची काय प्रोसिजर काय? ते महत्वाचं नाहीये, पण तरी देखील विचारतोय. काय प्रोसेस काय? काय काय करतात त्याच्यामध्ये? तिखट, मीठ, मसाला वगैरे टाकतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, ते मिक्स करतात प्रॉपरली. ठीक आहे, आणि समजा एवढंच फक्त समजा आपण केलं, एवढं समजा फक्त काय काय करतोय मी, कैऱ्यांची फोडी केली, त्याच्यामध्ये तिखट टाकला, मसाला टाकला, मीठ टाकलं आणि बर्नीमध्ये मी भरून ठेवलं. आणि समजा त्याला म्हणजे मी कुठली अशी स्पेसिफिक जागा नाही शोधली, जिथं मला जागा दिसली तिथं मी ठेवून दिलं बर्नीमध्ये. सो दॅट इज द प्रोटेक्शन, दॅट इज द प्रोटेक्शन. येते गोष्ट लक्षामध्ये. पण मग एवढंच करावं लागतं का लोणच्यासाठी सांगा मला? फक्त मी तेवढंच बर्नीमध्ये भरून जर ठेवलं तर काही दिवसांनी ते लोणचं खराब होईल, होईल की नाही? येस ऑर नो? क्लिअर आहे? कारण ज्यावेळेला आपण कैरी किंवा समजा चिंच आपण उघड्यावरती ठेवतो त्याला पाणी सुटतं बिकॉज ऑफ द ह्युमिडिटी. येस ऑर नो? बरोबर आहे. आणि मग ह्युमिडिटी जर समजा जास्त जर झाली तिथं फंगस निर्माण होणार, फंगस तयार होतो की नाही? मग फंगस जर तयार झाला तर ती गोष्ट खराब होणार. म्हणजे मी बर्नीमध्ये फक्त म्हणजे फक्त ठेवलं बर्नीमध्ये, तो मी फक्त प्रोटेक्ट केलं त्याला. मग फक्त प्रोटेक्शन महत्वाचं आहे का? नाही. काय महत्वाचं आहे पुढे चालून? कन्झर्वेशन महत्वाचं आहे. मग आता मला सांगा कन्झर्वेशन कसं करणार तुम्ही त्या लोणच्याचं? कन्झर्वेशन करणं म्हणजे काय? बरं मला सांगा, जे लोणचं बर्नीमध्ये तयार करून ठेवलं तुम्ही, ते फक्त तुम्ही 2 दिवसासाठी, आठवड्याभरासाठी किंवा महिन्यासाठी खाता का तुम्ही? नाही. त्याचा वापर आपण कधी करतो? वर्षभर करतो आपण. राईट ऑर रॉंग? म्हणजे या उन्हाळ्यामध्ये टाकलेलं लोणचं तुम्ही पूर्ण वर्षभर वापरता तुम्ही. येस ऑर नो? क्लिअर आहे? मग ते वर्षभर टिकावं म्हणून वेगळं काहीतरी करतो आपण. राईट ऑर रॉंग? मग ते जे काही वेगळं जे काही करतो वर्षभर टिकण्यासाठी, सो दॅट इज कन्झर्वेशन. दॅट इज कन्झर्वेशन. येते का लक्षामध्ये? क्लिअर आहे? दॅट इज कन्झर्वेशन. सांगा मग मला काय. मग आपण काय करतो? लोणचं वर्षभर टिकावं म्हणून आपण काय करतो? येस एक्झॅक्टली, आपण प्रिझर्वेटिव्ह टाकतो त्याच्यामध्ये. प्रिझर्वेटिव्ह टाकतो. आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून लोणच्यासाठी, पर्टिक्युलरली लोणच्याचं उदाहरण आपण दिलं म्हणून लोणच्याबद्दल आपण थोडंसं बघतोय. लोणच्याच्या प्रिझर्वेशनसाठी कोण कोण काम करतं? सगळ्यात आधी काम करतं मीठ. दुसरं कोण काम करणार? तेल. या 2 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे लोणचं जास्त काळासाठी ते टिकतं ते, आणि मग वर्षभर आपण ते खाऊ शकतो. पण समजा तेलाचा वापर जर केला नसता आपण तर काय झालं असतं? साधारणपणे महिन्याभरानंतर लोणचं खराब होऊन गेलं असतं, ते टाकून द्यावं लागलं असतं. गेटिंग माय पॉईंट? म्हणजे काय फक्त प्रोटेक्शन करणं महत्वाचं आहे का? तर नाही, तर त्याला कन्झर्व करणं पण महत्वाचं आहे. फक्त झाड लावणं महत्वाचं आहे का? नाही, ते झाड कसं टिकेल, बरोबर आहे, ते पण महत्वाचं. मग त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला त्याला पाणी घालावं लागेल वेळोवेळी, आपल्याला त्याचं खत घ्यावं लागेल, त्याला कुंपण करावं लागेल, जेणेकरून काय ते रोपटं लहान असताना, बरोबर आहे, कोणी येऊन त्याला तोडू नये, शेळ्या किंवा बाकीच्या गायी वगैरे त्यांना येऊन खाऊ नये. त्यासाठी एकदा थोडंसं ते मोठं झालं त्याचं त्याला कळतं मग स्वतःचं प्रोटेक्शन आणि कन्झर्वेशन कसं करायचं, मग तो स्वतःहून करून घेतो. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन प्रोटेक्शन अँड द कन्झर्वेशन. गेटिंग? येते का लक्षात? फाईन. दॅन एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे नेमकं काय? इम्पॅक्ट असेसमेंट, बरोबर आहे. हा शब्द थोडासा किचकट आहे आपल्यासाठी, तो आपण थोडासा नंतर बघूया त्याच्याबद्दल, बरोबर आहे. फक्त आपण इथे थोडासा अर्थ फक्त समजून घेऊयात. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटचा अर्थ काय असतो की बाबा एक प्रकारचं हे स्टडी आहे, एक प्रकारचं एक रिसर्च वर्क आहे, बरोबर, ज्याला आपण एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आपण त्याला म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलं जातं? म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज मी एखादा इंडस्ट्रियलिस्ट आहे, बरोबर आहे, आणि मला एखाद्या ठिकाणी मला इंडस्ट्री मला डेव्हलप करायची, एस्टॅब्लिश करायची आहे. पण मग मला त्यासाठी खूप साऱ्या गोष्टींची आपल्याला फॉर्मॅलिटीज कंप्लीट करावं लागतात, बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तर सगळ्यात अगोदर मी परमिशन घेण्यासाठी हे करेन वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सना, वेगवेगळ्या आपण म्हणतो की मिनिस्ट्रीजकडे. मग त्यात सगळ्यात महत्त्वाची मिनिस्ट्री कुठली असेल? एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री, बरोबर आहे, एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री. मग एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीकडे ज्यावेळेला मी परमिशनसाठी जाईल तर त्यावेळेला ते खूप साऱ्या गोष्टी बघतील, ते खूप साऱ्या गोष्टी स्टडी करतील, बरोबर आहे. आणि स्टडी करत असताना माझ्या इंडस्ट्रीमुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या इंडस्ट्रीमुळे एन्व्हायरमेंटला कुठला हार्म होतो का, आणि जर तो हार्म जर होत असेल तर तो किती होतोय, खूप जास्त होतोय का कमी होतोय, त्याचे फायदे तोटे या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन मग मला परमिशन देतील किंवा नाही देणार, बरोबर आहे. मग हा जो की एक स्टडी केला जातो, हा जो की एक रिसर्च केला जातो, सो दॅट इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट.
गेटिंग? सो हा त्या ओळीचा तो पूर्ण अर्थ होतो. पण आता मग फक्त या 2-3 शब्दांवरून किंवा 3-4 शब्दांवरून आपल्याला सिलेबस आपल्या लक्षात येतोय का, कंटेंट लक्षात येतोय का आपल्याला? नाही लक्षात येत. फक्त एवढ्या म्हणजे 4 शब्दांचा अर्थ माहीत करून घेतला म्हणजे सिलेबस संपला का? नाही, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात त्या आपल्याला करायच्या, राईट फ्रॉम द बेसिक्स टू द कॉम्प्लेक्स थिंग्स. क्लिअर आहे? फाईन. नाउ कमिंग टू द नेक्स्ट वन, डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट. आता या 2 शब्दांमध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्क्लूड केल्या गेल्या. बरोबर आहे. डिझास्टर म्हणजे काय? ज्याला मराठीमध्ये आपण आपत्ती म्हणतो. त्याला आपण आपत्ती म्हणतो. आणि मग आपत्ती जर समजा आपण आपत्तीचा विचार जर करत असू, बरोबर आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करावं लागतील? नॅचरल डिझास्टर्स पण आपल्याला बघावं लागतील. अँड द ह्युमन इंटरव्हेन्शनसाठी म्हणजे बिकॉज ऑफ ह्युमन इंटरव्हेन्शन्स व्हॉट एव्हर द डिझास्टर्स हॅपन दॅट ऑल्सो हॅव टू बी कन्सिडर्ड. बरोबर, ते देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. गेटिंग माय पॉईंट? म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण कन्सिडर करू की एखाद्या ठिकाणी समजा पूल बांधला, म्हणजे आपल्या सोयीसाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी बाबा पुलाची गरज होती म्हणून आपण ब्रिज बांधला, आपण एक पूल बांधला. पण तो ब्रिज बांधत असताना, पूल बांधत असताना आपल्या सगळ्या गोष्टींची समजा आपण रिसर्च केला नाही, स्टडी केला नाही आणि आपण बांधून तसंच मोकळा झालो आणि समजा फ्लड जर आला अचानकपणे, मग काय होईल? तो पूल निघून जाईल. मग त्याच्यामध्ये काय होईल? डिझास्टर कंडिशन निर्माण होईल. समजा त्या पुलामुळे पूल पडून काही लोक मरू शकतात, काही आपण म्हणतो की नॅचरल रिसोर्सेस त्यांना देखील हार्म होऊ शकतो तो. गेटिंग माय पॉईंट? म्हणजे काय, इथं फक्त नॅचरल डिझास्टर्सचा स्टडी करून उपयोग नाही आहे, तर मॅनमेड इंटरव्हेन्शनमुळे जे काही डिझास्टर्स निर्माण होऊ शकतात किंवा निर्माण होणार आहेत त्यांचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागणार. गेटिंग माय पॉईंट? मग त्याच्यामुळे डिझास्टर रिलेटेड जे काही गोष्टी आहेत, व्हॉट इज डिझास्टर पासून, डिझास्टर व्हॉट आर द डिफरंट कॉजेस बिहाइंड द डिझास्टर्स, what are the natural disasters, what are the human intervention disasters, या पण आपल्याला गोष्टी बघायच्या. then what should we do to restrict such disasters or to minimize such disasters, या पण गोष्टी आपल्याला बघायच्या. then whatever the policies or the programs they are running right now at the national level as well as at the international level, त्या देखील आपल्याला गोष्टी आपल्याला बघायच्या. लाईक आपण म्हणतो की सेंडाई डिझास्टर फ्रेमवर्क नावाची एक पॉलिसी आली होती. बरोबर आहे, जपानची ती पॉलिसी होती. मग ती जपानची पॉलिसी प्रोग्राम ते पूर्ण इंटरनॅशनल लेवलवरती सगळ्यांनी तो इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला, तो सेंडाई. त्याच्यावरती पण UPSCने प्रश्न विचारला. म्हणजे या बेसिक्स पासून खूप साऱ्या गोष्टी ते विचारतात. क्लिअर आहे? सो दिस इज सिलेबस ऑफ मेन्स. क्लिअर? नाव कमिंग टू द नेक्स्ट वन. थोडेसे काही जे UPSCने विचारलेले जे काही प्रश्न आहेत मागच्या काही वर्षांमध्ये, मागच्या 3-4 वर्षांचे काही प्रश्न आणलेत मी, आणि मग ते कशा पद्धतीचे आहेत जेणेकरून आपल्याला कळेल की सिलेबसमध्ये ज्या काही गोष्टी हिडन आहेत, म्हणजे 2 स्टेटमेंटमध्ये सिलेबस त्यांनी संपवला आहे, पण त्या ज्या काही गोष्टी हिडन असतात त्या हिडन गोष्टी आपल्याला इथे दिसतील या PYQsमधून. पहिला प्रश्न बघा काय की ॲक्सेस टू अफोर्डेबल, रिलायबल, सस्टेनेबल अँड मॉडर्न एनर्जी इज इसेन्शियल टू अचीव्ह सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. बघा या प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत, एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न कुठला आहे? तर पहिला प्रश्न इथे स्टार्ट होतोय आणि तो इथं संपतोय. सॉरी, हा एकच प्रश्न आहे. ॲक्सेस टू अफोर्डेबल, रिलायबल, सस्टेनेबल अँड मॉडर्न एनर्जी इज इसेन्शियल टू अचीव्ह सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. आता प्रश्न आपला इथून सुरुवात होतो. कमेंट ऑन दी प्रोग्रेस मेड इन इंडिया इन दिस रिगार्ड. बरोबर आहे. मग आता आपल्याला समजा कमेंट जर करायची असेल, आपल्याला त्याचं उत्तर जर लिहायचं असेल, तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? हे जे काही स्टेटमेंट जे दिलंय ते स्टेटमेंट व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. अनटिल अनलेस यू नो द स्टेटमेंट व्हेरी वेल, यू अंडरस्टँड द स्टेटमेंट व्हेरी वेल, यू कांट इवन राईट अ सिंगल सेंटेन्स ऑर अ सिंगल वर्ड. बरोबर. त्याच्यामुळे ते करणं गरजेचं आहे. इथं काय ॲक्सेस टू अफोर्डेबल, ॲक्सेस टू अफोर्डेबल म्हणजे काय की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव्ह करण्यासाठी जी की मॉडर्न एनर्जी, बरोबर आहे, मॉडर्न एनर्जी आपल्याला पाहिजे आणि ती मॉडर्न एनर्जी कशी पाहिजे? अफोर्डेबल पाहिजे. अफोर्ड करणं पण गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आता सोलार आपण बसवतोय, सोलार पॅनल्स असतील ते आपण बसवतोय, पण सध्या सोलार पॅनल्स आपण जर बघितलं तर दे आर कॉस्टली. बरोबर आहे, दे आर कॉस्टली, आणि कॉस्टली असल्या कारणानेच गव्हर्नमेंट आता काय करते, त्याच्यावरती सबसिडी देते की नाही? सबसिडी साधारणपणे मला वाटतं 70-75 हजारापर्यंत सबसिडी देते. क्लिअर आहे? म्हणजे हे कायसाठी देते गव्हर्नमेंट सबसिडी? आता मॉडर्न एनर्जीचा हा प्रकार आहे सोलार, राईट. मग मॉडर्न एनर्जी कुठले ज्यांना आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आपण त्यांना म्हणतो. नॉन कन्व्हेन्शनल आणि कन्व्हेन्शनल मध्ये काय फरक असतो?
म्हणजे बघा, एखादी गोष्ट जर माहीत करून घ्यायची असेल त्याच्या मागच्या गोष्टी खूप साऱ्या गोष्टी माहीत करणं गरजेचं आहे. आपण आत्ता काय विचार करत होतो, काय डिस्कस करत होतो याच्याबद्दल, पण लगेच आता प्रश्न कुठला आला, आपल्याला हे माहिती आहे का कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस माहिती आहेत का आपल्याला, इथं तो प्रश्न निर्माण झाला. सो डू यू नो द डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस अँड द नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस काय असतं? तुमचं 12वी कशातून झालंय, म्हणजे तुमचं हे काय होतं स्ट्रीम? आर्ट्स. आर्ट्स होतं तुमचं? सायन्स. बरं ठीक आहे. मग तुम्हाला सायन्स म्हटल्यानंतर काही विशेष नाही. हां, सायन्स होतं म्हणजे तुम्हाला माहीत असायला पाहिजे ते. सायन्स अजून कोणाचं आहे? विक्रांत. हां, तुम्ही तर इंजिनियर आहात. चलो, तुमची ब्रांच कोणती आहे? मेकॅनिकल. हां, थोडंफार माहिती असायला पाहिजे. दिलीप. सायन्स. सध्या काय करतोय तू? 12th क्लास. बरं. PCB आहे का? बरं, म्हणजे PCB आहे म्हणजे माहीत पाहिजे. हां, सारिका. सायन्स आहे. सध्या काय चालू आहे? सेकंड इयर BSc. BA, पण 12वीला सायन्स होतं. आर्ट्स. सायन्स. सध्या काय करताय? MSc फर्स्ट इयरला आहात आणि MSc सब्जेक्ट MSc करताय ना? सब्जेक्ट कोणता आहे? झूलॉजी आहे. बरं ठीक आहे. चलो, मग झूलॉजीमध्ये पण थोडंफार येतच असेल ते. चलो सांगा. मला कळलं नाही पण तुमचं की तुम्ही 12वी सायन्स असताना तुम्ही परत BA ला का बरं शिफ्ट झाला? बरेच जण आहेत. का बरं शिफ्ट झाला? काय सारिका? का बरं शिफ्ट झाले? सायन्स असताना परत BA ला? चलो एनिवेज सांगा. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस? काय म्हणतो आपण मराठीमध्ये? पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत याच्यामधला फरक विचारतोय. हां सांग विक्रांत. ओके. बरं, कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसचे काही एक्झाम्पल सांग. बरोबर, त्यांनी जे सांगितलं बरोबर आहे. कोल, डिझेल, पेट्रोल, केरोसिन, पॅराफिन वॅक्स. बरोबर आहे. हे काय सगळे कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहेत हे. बरोबर, आणि हे नेचर तयार करतं, ते आपण तयार करू शकत नाही. आणि नेचर ज्या वेळेला तयार करतं, समजा कोल जर तयार करायचा असेल नेचरला किंवा पेट्रोल तयार करायचं असेल तर ती एका दिवसाची प्रोसेस आहे का? नाही, ती हजारो लाखो वर्षांची प्रोसेस आहे. म्हणजे आज जो आपण कोल वापरतोय हा कदाचित हजारो वर्षांपूर्वी तयार होण्याची त्याची सुरुवात झालेली असावी आणि आज तो त्याच्या मॅच्युरिटी स्टेजला पोहोचलाय किंवा तो आधीच पोहोचलाय. नाव वी आर एक्सप्लोरिंग दॅट. गेटिंग? मग मला सांगा की मग हे कोणी तयार केलं? नेचरने तयार केलं. ते आपल्याला तयार करता येईल का? नाही तयार करता. गेटिंग? सो यांना आपण काय म्हणतो? कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. मग आज आपल्या काय म्हणतो की आपल्याला जे अवेलेबल आहे त्या अवेलेबिलिटीपेक्षा आपण जास्त यूज करतोय बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग इन पॉप्युलेशन, राईट? आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रमाण कमी व्हायला लागलं. पण मग नॉन कन्व्हेन्शनल म्हणून आपण ऑप्शन काय शोधला? नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसचा. आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसमध्ये काय काय येतात? लाईक विंड एनर्जी, लाईक हायड्रो एनर्जी, लाईक सोलार एनर्जी, लाईक टायडल एनर्जी. ओशन वेव्स पासून पण आपण एनर्जी निर्माण करू शकतो की नाही? बरोबर आहे. सो आपण काय करतो? त्यांना आपण म्हणतो की त्यांना म्हणजे ते अक्युमुलेट करतो आपण आणि त्याच्यापासून आपण एनर्जी बनवण्याचा प्रयत्न करतो. पण जी प्रोसेस आहे सध्याच्या कंडिशनला यांच्यापासून ती एनर्जी क्रिएट करणं ते थोडीशी कॉस्टली आहे. त्याची टेक्निक कॉस्टली आहे, त्याचे इक्विपमेंट कॉस्टली आहेत आणि त्याच्यामुळं सध्याच्या याच्यामध्ये ते कॉस्टली असल्यामुळे ते अफोर्डेबल नाही आहे. आणि मग अफोर्डेबिलिटी राहावी म्हणून गव्हर्नमेंट काय करतंय? वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये गव्हर्नमेंट्स काय करतात की तिथे सबसिडीज देत आहेत. ते जसं आपल्याकडे सोलारवरती सबसिडी दिली जाते. गेटिंग माय पॉईंट? मग आपण मॉडर्न एनर्जी तर आपल्याला पाहिजे. सो दॅट इज नॉन कन्व्हेन्शनल फॉर्म ऑफ एनर्जी. पण मग ती कशी पाहिजे? अफोर्डेबल पाहिजे, रिलायबल पाहिजे, राईट? रिलायबल पाहिजे. रिलायबलचा अर्थ काय होतो? रिलायबलचा म्हणजे काय? विश्वासू. विश्वासू असायला पाहिजे, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो आपण. क्लिअर? त्याच्यानंतर सस्टेनेबल. सस्टेनेबलचा अर्थ काय होतो? व्हॉट डू यू मीन बाय सस्टेनेबल?
टिकाऊ, चलो ठीक आहे, मान्य केलं आपण, टिकाऊ आपण म्हणू शकतो. सध्यापुरतं तुम्हाला, सध्यापुरतं फक्त हाच शब्द लक्षात ठेवा, टिकाऊ. चलो अजून, आणि मॉडर्न एनर्जी रिसोर्स, मॉडर्न एनर्जी इट इज इसेन्शियल टू अचीव सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. 2017 साली इंटरनॅशनल लेवलवरती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आलेले आहेत. त्याच्या अगोदर 2000 साली, बरोबर आहे, इन द इयर 2000 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आले होते, MDGs, बरोबर आहे, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आले होते. मग त्यांना रिप्लेस करून 2017ला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण इम्प्लिमेंट करण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हापासून. आणि ही लिमिट कधीपर्यंत, 2030 पर्यंत, राईट फ्रॉम 2017 टू 2030. तर हा जो काही पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपल्याला अचीव्ह करायचे. लाईक हेल्थ रिलेटेड असेल, लाईक आपण म्हणतो की सोसायटी रिलेटेड असेल, किंवा लाईक आपण म्हणतो एन्व्हायरमेंट रिलेटेड असेल, असे खूप सारे 17 गोल्स आहेत. किती गोल्स आहेत? 17 गोल्स आहेत. क्लिअर? त्याच्यापैकी एक गोल कोणता आहे तर एन्व्हायरमेंट रिलेटेड तो गोल आहे. क्लिअर आहे? मग हे अचीव्ह करण्यासाठी काय अचीव्ह करायचं आपल्याला? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे आपल्याला अचीव्ह करण्यासाठी आपल्याला हे पाहिजे. आणि मग प्रश्न आपला इथून सुरुवात होतो, कमेंट ऑन द प्रोग्रेस मेड इन इंडिया इन दिस रिगार्ड. म्हणजे आतापर्यंत इंडियाने याच्यासाठी, हे सगळं मिळवण्यासाठी काय प्रोग्रेस केलंय त्याच्याबद्दल आपल्याला कमेंट करायची, त्याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. गेटिंग माय पॉईंट? आणि हा प्रश्न कितीला विचारलाय? 10 मार्कांसाठी विचारलाय. वर्ड लिमिट इट इज ऑफ 150 मार्क्स, म्हणजे 150 शब्दांच्या लिमिटमध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. येते गोष्ट क्षमा. मग आता मला सांगा, हा प्रश्न आता आपण समजा वर्ड टू वर्ड आपण डिकोड करण्याचा आपण प्रयत्न केला. पण डिकोड केल्यानंतर आता मला सांगा की तुम्हाला कशाबद्दल माहिती असायला पाहिजे हा प्रश्न जर सॉल्व्ह करायचा असेल तर, या प्रश्नाचं उत्तर जर लिहायचं असेल तर सांगा मला, कशाची माहिती असणं गरजेचं आहे? जसं आत्ता आपण बघितलं, डिफरन्स माहीत पाहिजे आपल्याला, कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, राईट. आणि त्याच्यासोबत आपल्याला काय माहीत पाहिजे, म्हणजे बेसिक्स तर माहीत पाहिजेच आपल्याला. जो आपल्याला ट्रॅडिशनल पार्ट आहे, टेक्स्टबुक पार्ट जो आहे तो तर माहीत पाहिजेच आपल्याला, पण सोबत काय माहिती पाहिजे? करंट रिलेटेड जे काही गोष्टी चाललेल्या आहेत एनर्जी सेक्टरमध्ये, पर्टिक्युलरली नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सेक्टरमध्ये, त्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. गेटिंग? मग ती गोष्ट माहीत करत असताना काय अजून माहीत पाहिजे की गव्हर्नमेंट काय काय एफर्ट्स घेतीये या एनर्जी सेक्टरला एक्सप्लोर करण्यासाठी, या एनर्जी सेक्टरला आपण म्हणतो की फ्लोरिश करण्यासाठी. ठीक आहे? तर गव्हर्नमेंटचे जे काही पॉलिसीज आहेत, प्रोग्राम्स आहेत, याच्याबद्दल पण आपल्याला माहिती पाहिजे. गेटिंग माय पॉईंट? तर आणि तरच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल, नाहीतर लिहिता येत नाही. पुन्हा एकदा सांगतो, दिस इज नॉट अकॅडमिक पार्ट. जे आपण आत्तापर्यंत समजा 11वी 12वी किंवा तुमच्या डिग्रीजमध्ये केलं, किंवा तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही करत असाल, फक्त भरायचं कसं तरी जाऊन, लिहायचं, पेज काळा करायचा किंवा निळा करायचा, फक्त इथं तेवढं करून चालत नाही. इथं पेपर काळे केलेल्या प्रश्न मार्क भेटत नाहीत. जे तुम्ही लिहिलंय, जे कंटेंट आहे त्यालाच मार्क इथं भेटतात. गेटिंग माय पॉईंट? त्याच्यामुळे बेसिक्स आपलं क्लिअर पाहिजे, म्हणजे व्यवस्थित कव्हर झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर रायटिंग व्यवस्थित पाहिजे आपल्याला, थिंकिंग व्यवस्थित पाहिजे. त्यासोबत करंट रिलेटेड जे काही इव्हेंट्स होत असतील नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरती, इव्हन लोकल लेवलवरती, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द क्वेश्चन वी हॅव टू राईट द आन्सर. म्हणजे फक्त माहिती आहे सगळं म्हणून लिहित बसायचं नाही काही. येते का गोष्ट लक्षामध्ये? आपल्याला कसं लिहायचं आहे? कसं लिहायचं आहे? अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द क्वेश्चन लिहायचं, म्हणजे क्वेश्चनला अनुसरूनच आपल्याला लिहायचं. तर आणि तरच तुम्हाला मार्क भेटते. आणि तर आणि तरच तुम्ही इतरांपेक्षा तुम्ही वेगळे ठरणार आहात. आणि इतरांपेक्षा वेगळे जर ठरले तरच तुम्हाला पोस्ट भेटणार आहे. लक्षात घ्या. किती पोस्ट निघतात UPSC मध्ये दरवर्षी? 700, 800, 600, खूप जर झालं तर 1000 समजा प्रत्येक वर्षाला. बरोबर आहे? मुलं किती एक्झाम देत आहेत? किती मुलं एक्झाम देणार आहेत? लाखभर मुलं, 2 लाखभर मुलं फॉर्म भरत असतील. त्याच्यापैकी सिरियस प्रिपरेटर्स किती असणार आहेत? समजा कन्सिडर करूयात की एक 30,000, 40,000, 50,000 मुलं असतील जे सिरियस प्रिपरेटर्स आहेत. गेटिंग माय पॉईंट? बरं, मग या 50,000मधनं प्रिलिम्स पास किती होणार आहेत? समजा आपण रेशो आपण कन्सिडर करू 1:14, 1:13. हा जर रेशो आपण जर कन्सिडर केला, म्हणजे एका पोस्टसाठी किती मुलं बोलवणार आहेत मेन्सला? 13, 14, 15 मुलं बोलवतील, राईट. मग समजा 1000 पोस्ट असतील तर मग किती पोरं बोलवणार आहेत? 15,000 ॲट द मॅक्स. 15,000 मुलं बोलवतील, म्हणजे 50,000 मधनं जे सिरियस होते त्यांच्यामधनं किती फिल्टर आउट झाले? 35,000. 35,000 मुलं बाहेर पडले. 15,000 मुलांसाठी मेन्सला बोलवलं. बरं, मेन्स दिली तुम्ही,
रायटिंग केलं तुम्ही, पण इंटरव्ह्यूसाठी किती कॉल केले जाणार आहेत? 1:3. एका पोस्टसाठी 3 जण बोलवणार आहेत इंटरव्ह्यूसाठी, बरोबर आहे. म्हणजे 15,000 मुलं मेन्स देतात, त्याच्यापैकी किती मुलांना इंटरव्ह्यू कॉल येणार आहे? 3,000 मुलांना, बरोबर आहे. 3,000 मुलांना ते बोलवतील. एका पोस्टसाठी 3 जण बोलवतील, म्हणजे 3,000 मुलं ते बोलवतील. बरं, मग पोस्ट किती जणांना भेटणार आहे? फक्त 1,000 लोकांना पोस्ट भेटणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही युनिक असायला पाहिजे, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असायला पाहिजेत. मग तुम्ही त्या 50,000मधनं तुम्ही त्या 15,000मध्ये येणार, मग त्या 15,000मधनं मग तुम्ही 3,000मध्ये येणार, मग त्या 3,000मधनं तुम्ही 1,000मध्ये येणार. येते का गोष्ट क्षमता? एवढी सोपी गोष्ट नाही आहे ही, आणि त्याच्यामुळे आपल्याला बेसिक्सपासून आपल्याला सुरुवात करायची. आणि म्हणून जे तुम्हाला वारंवार मी जे सांगतोय, दिस इज द राईट टाइम की आत्ताच तुमचे बेसिक्स क्लिअर करा, आत्ताच तुमचे बेसिक्स कव्हर करून ठेवा. पुढच्या 2-3 वर्षाच्या प्रिपरेशनच्या नंतर परत बेसिक्स करत बसला तर दॅट इज वर्थलेस, दॅट इज वर्थलेस. तुमचा वेळ जाणार आहे, पैसा फुकट जाणार आहे. क्लिअर आहे? फाईन. याचा या प्रश्नाचा अर्थ कळाला? हे डिकोड आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. चलो फाईन. नाव कमिंग टू द नेक्स्ट वन. समजा हा एक प्रश्न विचारू. आता हा करंट रिलेटेड प्रश्न होता, टिपिकली करंट रिलेटेड प्रश्न होता. हा थोडासा ट्रॅडिशनल प्रश्न आहे, जो आपण म्हणतो की टेक्स्टबुक फॉर्मॅटमधला. ठीक आहे. व्हॉट इज वेटलँड? Explain the Ramsar concept of wise use in the context of wetland conservation. Cite 2 examples of the Ramsar sites from the India. Clear? आता हा प्रश्न काय की सी वेटलँड म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये आपण पाणथळ प्रदेश आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो आपण? पाणथळ प्रदेश. पाणथळ प्रदेश आपण त्याला म्हणतो वेटलँड. क्लिअर आहे? मग वेटलँड म्हणजे काय ते माहित पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर ही एक कन्सेप्ट आहे, कोणती? रामसार. ऍक्च्युली ती कन्सेप्ट नाही आहे. रामसार हे एक आपण म्हणतो की हा एक रामसार कन्व्हेन्शन आहे. तो रामसार कन्व्हेन्शन, कन्व्हेन्शन म्हणजे नेमकं काय, तर एक लॉ तयार केला गेलाय, बरोबर. एक लॉ तयार केला गेलाय, एक रूल तयार केला गेलाय, ज्या लॉनुसार इंटरनॅशनल लेवलवरती हा एक लॉ आहे, ज्या लॉनुसार या वेटलँडच्या प्रोटेक्शन, कन्झर्वेशन आणि मॅनेजमेंटसाठी तो लॉ काम करतो. अँड वॉट एव्हर द सिग्नेटरी कंट्रीज आर देअर which are the participants of this law or the convention, they have to restrict or they have to follow all the laws or the rules. ठीक आहे. याच्यामध्ये राहून त्यांना सगळे लॉज अँड रूल्स त्यांना फॉलो करावं लागतं टू प्रोटेक्ट, टू कन्झर्व अँड टू मॅनेज द वेटलँड्स. क्लिअर आहे? मग या रामसार कन्व्हेन्शन मध्ये एक कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टचं नाव आहे वाईस यूज. या कन्सेप्टचं नाव काय? वाईस यूज. मग आपल्याला बघा इथं 3 गोष्टी माहीत पाहिजेत. कुठल्या? पहिली गोष्ट वेटलँड म्हणजे काय हे माहित पाहिजे आपल्याला. दुसरी गोष्ट रामसार कन्व्हेन्शन काय आहे हे माहित पाहिजे आपल्याला. ठीक आहे. रामसार, रामसार आहे काय? रामसार काय नाव ऐकलंय? सध्या कोणती कंट्री चर्चेमध्ये आहे? सध्या कोणत्या कंट्री चर्चेमध्ये आहेत? सध्या तर कसं पाहायला गेलं खूप साऱ्या कंट्रीज चर्चेमध्ये आहेत, बरोबर. इटली पण चर्चेत आहे मेलोडीसाठी, बरोबर आहे. तो भाग वेगळा. पण अपार्ट फ्रॉम इटली अजूनही काही कंट्रीज आहेत की जे चर्चेमध्ये आहेत. कोणत्या कंट्रीज आहेत? USA आहे, अजून युक्रेन, रशिया, अजून येस इराण. इराणमध्ये एक सिटी आहे, त्या सिटीचं नाव आहे रामसर. त्या सिटीचं नाव आहे रामसर. इथं आपल्या रामाशी काही देणं घेणं नाहीये. ठीक आहे. इथं रामसर नावाची सिटी आहे. क्लिअर? मग त्या रामसर नावाच्या सिटीमध्ये ही परिषद झाली होती, ही कॉन्फरन्स झाली होती. त्या कॉन्फरन्समध्ये जेवढे काही कंट्रीज आले होते, मग तिथे त्यांची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये 1971ला ती मीटिंग झाली, आणि 1971मध्ये ती मीटिंग झाल्यानंतर सगळ्यांनी असं ठरवलं की बाबा जे काही इंटरनॅशनल लेवलवरती जे काही वेटलँड्स आहेत त्यांचं प्रोटेक्शन करणं, त्यांचं कन्झर्वेशन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून तिथून तो लॉ तो सुरू झाला, आणि त्या लॉला किंवा त्या परिषदेला नाव दिलं गेलं रामसर कन्व्हेन्शन. गेटिंग? मग रामसर कन्व्हेन्शन बद्दल माहित पाहिजे. मग रामसर कन्व्हेन्शन बद्दल माहित असताना त्याच्यामध्ये जी काही कन्सेप्ट आहे वाईस यूज नावाची, त्याच्याबद्दल आपल्याला माहित पाहिजे. मग त्या वाईस यूज बद्दल त्यांनी प्रश्न विचारला की एक्सप्लेन द रामसर कन्सेप्ट ऑफ वाईस यूज इन द कंटेक्स्ट ऑफ वेटलँड कन्झर्वेशन. क्लिअर आहे? बरं. या 3 गोष्टींनंतर म्हणजे वेटलँड म्हणजे काय, रामसर कन्व्हेन्शन काय, वाईस यूज काय, या 3 गोष्टींनंतर अजून काय गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत की रामसर, अकॉर्डिंग टू द रामसर कन्व्हेन्शन इन इंडिया देर आर सर्टन वेटलँड्स विच हॅज, आपण म्हणतो की त्यांना एक इम्पॉर्टन्स भेटलेला आहे, आणि मग इंटरनॅशनल रिकॉग्निशन त्यांना भेटलेलं आहे.
आणि इंटरनॅशनल रिकॉग्निशन ज्यावेळेला एखाद्या गोष्टीला भेटलं जातं त्यावेळेला इंटरनॅशनल लेवलवरती सगळेजण प्रयत्न करत असतात त्या गोष्टीला प्रोटेक्ट करण्यासाठी, त्या गोष्टीचं प्रोटेक्शन कन्झर्वेशन करण्यासाठी आणि मॅनेजमेंट बघण्यासाठी. क्लिअर आहे. मग असे इंडियामध्ये काही वेटलँड्स आहेत. मग त्याच्यापैकी ते काय सांगतायत की साईड द 2 एक्झाम्पल्स, म्हणजे 2 एक्झाम्पल्स आपल्याला तिथं द्यायचे आहेत. बरोबर आहे. मग हे 2 एक्झाम्पल्स, फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणतो की एक्झाम्पल म्हणून सांगायचं जर झालं तर चिल्का लेक इट इज देअर. बरोबर आहे. त्याच्यानंतर केवलदेव नॅशनल पार्क आहे तर तो पण त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. किंवा आपल्याकडचं आपण जर बघितलं तर लोणार सरोवर आहे बुलढाणा जिल्ह्यातलं, तर त्याला पण आता वेटलँडचं रिकॉग्निशन भेटलेलं आहे. मग असे काही एक्झाम्पल्स आपल्याला तिथे द्यावे लागणार. तर हा प्रश्न तुम्हाला 10 मार्कांसाठी विचारला गेला होता. ठीक आहे. सो हा तुमचा करंट इव्हेंट बेस्ड करंट रिलेटेड हा प्रश्न होता. हा तुमचा टिपिकल टेक्स्टबुक क्वेश्चन तो होता. हे दोन्ही प्रश्न आपण म्हणजे 2 वेगवेगळ्या पॅटर्नचे आपण प्रश्न आपण बघितले. त्याच्यानंतर चलो हा 5वा प्रश्न एकदा बघूयात. हाऊ डज बायोडायव्हर्सिटी व्हॅरी इन इंडिया. ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी काय म्हणतो बायोडायव्हर्सिटीला मराठीमध्ये? जैवविविधता. जैवविविधता. बरोबर आहे. बायोडायव्हर्सिटी सांगता येईल बायोडायव्हर्सिटी काय आहे? चला एकदा प्रश्न एकदा वाचून घेऊयात. हाऊ डज बायोडायव्हर्सिटी व्हॅरी इन इंडिया. हाऊ इज द बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट 2002 हेल्पफुल इन द कन्झर्वेशन ऑफ फ्लोरा अँड फाउना. हा प्रश्न म्हणजे या प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत. चलो सांगता येईल बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता म्हणजे नेमकं काय? चलो थोडंसं आपण डिकोड करण्याचा प्रयत्न करूया. चलो बायोडायव्हर्सिटीमध्ये परत 2 शब्द आहेत, बायो अँड डायव्हर्सिटी. चलो सांगा बायो म्हणजे काय? बरोबर आहे. लिव्हिंग थिंग्स. बायोचा अर्थ काय होतो? लिव्हिंग थिंग, जे जिवंत आहेत ते. जसं आपण लोक, त्याच्यामध्ये कोणी आहे जे जिवंत नाही आहेत? सगळं जिवंत आहोत आपण. ठीक आहे. मग लाईफ, जिथे जिथे लाईफ भेटते, मग कुठे कुठे लाईफ भेटते? चलो लँड पार्टवरती लाईफ आहे, ओशन पार्ट म्हणजे वॉटर पार्टमध्ये लाईफ आहे, इवन ॲटमॉस्फिअर तिथं पण लाईफ आहे. क्लिअर आहे. बरं आता मला सांगा की मग लाईफ जिथे जिथे आपण बघतो मग त्यांचं जे काही प्रमाण आहे, प्रपोर्शन आहे, ते एकसारखं आहे का सगळ्या ठिकाणी? एकसारखं आहे का? त्यांचं पॉप्युलेशन असेल, त्यांचं प्रपोर्शन असेल, त्यांचा रेशो असेल, हे एकसारखं आहे का? नाही, वेगवेगळं आहे की नाही? क्लिअर आहे. आणि मग वेगवेगळं असण्यासोबतच म्हणजे इन टर्म्स ऑफ नंबर ॲज वेल ॲज द स्पेसिस डिफरन्सेस ते पण व्हॅरी करतात. स्पेसिस डिफरन्सेस पण व्हॅरी करतात की नाही? येस ऑर नो? बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, समजा माणूस आहे म्हणजे ह्युमन बिईंग, कुत्रा आहे, मांजर आहे, गाय आहे, म्हैस आहे. ठीक आहे. आता हे वेगवेगळे स्पेसिस आले. बरं या वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये मला सांगा, जेवढी काही मी नावं घेतली यांची सगळ्यांची पॉप्युलेशन सारखी आहे का? नाही. सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कोणाची आहे? आपण लोक आहोत, यांची पॉप्युलेशन जास्त आहे. मला सांगा की नंबर ऑफ थिंग्स व्हॅरी केल्या, म्हणजे नंबर्स इथे व्हॅरी केल्या. बरोबर आहे. मग या प्रत्येक याच्यामध्ये समजा आता ह्युमन बिईंग्स आपण जर बघितलं, या ह्युमन बिईंग्समध्ये पण स्पेसिस व्हेरिएशन्स आहेत की नाही? आहेत की नाही? जसं फॉर एक्झाम्पल इंडियन ह्युमन बिईंग जर बघितला आपण तर तो आफ्रिकेतल्या ह्युमन बिईंगपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतो, वेगळा आहे तो. USA मधला जो काही माणूस असेल, युरोपमधला जो काही माणूस असेल, ऑस्ट्रेलियामधला जो काही माणूस असेल, हा पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे काय? स्पेसिस व्हेरिएशन्स पण त्याच्यामध्ये असणार आहेत. राईट ऑर रॉंग? क्लिअर आहे. त्याच्यानंतर सपोज इंडियाच्या बद्दल आपण जर विचार केला, राईट फ्रॉम द काश्मीर टू कन्याकुमारी, राईट फ्रॉम गुजरात टू अरुणाचल प्रदेश, याच्यामध्ये पण ज्यावेळेस आपण लिव्हिंग थिंग्स आपण बघतो, सो इथे व्हेरिएशन्स आपल्याला खूप सारे व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला भेटतात. राईट ऑर रॉंग? म्हणजे आता आपण समजा फॉरेस्टबद्दल आपण जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी फॉरेस्ट एकसारखं आहे का? नाही. फॉरेस्ट आपण नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये आपण जर बघितलं तिथे फॉरेस्ट खूप जास्त आहे. डेन्सिटी ऑफ आपण म्हणतो की डेन्सिटी खूप जास्त आहे तिथे. ते समजा आपण काश्मीरसारख्या एरियामध्ये जर बघितलं तर काश्मीरसारखा एरिया, राईट फ्रॉम द काश्मीर, त्याच्यानंतर लडाखचा रिजन असेल किंवा उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपण इकडे जर गेलो आसामकडे वगैरे किंवा सिक्कीम, तर हा तुमचा हिमालयन रिजन आहे. मग हिमालयन रिजनमध्ये पण आपण काय बघतो? राईट फ्रॉम द बेस ऑर द फुट हिल ऑफ द हिमालय टू द अल्टिट्यूड, तिथं पण व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला भेटतात. क्लिअर आहे. मग हे जे काही व्हेरिएशन्स आहेत त्या व्हेरिएशनला आपण काय म्हणायचं आहे? डायव्हर्सिटी. सो दिस इज कॉल्ड एज डायव्हर्सिटी. येते गोष्ट लक्षामध्ये? क्लिअर आहे.
तसंच फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल आपण जर दिलं, समजा आपण ओशनचं आपण जर बघितलं, समजा तुम्ही सी लेवलला आहात तुम्ही आणि सी लेवलपासून जसं तुम्ही डेप्थला जाल, जसं तुम्ही खोलात जाल, तसं मला सांगा लाईफ कमी होत जाते का वाढत जाते? लाईफ कमी होत जाईल का वाढत जाईल? कमी होत जाईल. का बरं कमी होते? किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये आपण जर बघितलं, समजा ॲटमॉस्फिअर लँड पार्टपासून जसं तुम्ही वरती 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 जाल, तसं लाईफ वाढत जाते का कमी होत जाते? कमी होत जाते, राईट? का बरं कमी झाली? म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये ॲज वी गो इन द ॲटमॉस्फिअर फ्रॉम सी लेवल टू द हायर अल्टिट्यूड्स, द लाईफ सिस्टीम, बरोबर आहे, नंबर ऑफ लाईफ ॲज वेल ॲज व्हेरिएशन्स ते देखील कमी होत जातात. सो सेम थिंग हॅपन्स इन द ओशन ॲज वी गो फ्रॉम द सी लेवल टू द डेप्थ्स, the life, the number of life or the number of the diversity, it decreases, right or wrong? का बरं होतं तसं? का होतं? कॉमन सेन्स आहे. काय कॉमन सेन्स? येस एक्झॅक्टली, ऑक्सिजन. दुसरी गोष्ट काय? लाईट. समुद्रामध्ये आपण जर गेलो तर लाईट कमी कमी होत जातो, ऑक्सिजन लेवल कमी कमी होत जाते. येस ऑर नो? क्लिअर? इव्हन ॲटमॉस्फिअरमध्ये जरी तुम्ही गेलात तरी देखील ऑक्सिजन आणि लाईट कमी कमी होत जातो. गेटिंग माय पॉईंट? आणि त्याच्यामुळे नंबर ऑफ लाईफ ॲज वेल ॲज व्हेरिएशन्स ते कमी कमी होत जातात. सो दिस इज बायोडायव्हर्सिटी. मग हाऊ डज बायोडायव्हर्सिटी व्हॅरी इन इंडिया, तो प्रश्न विचारला आहे. म्हणजे इंडियामध्ये बायोडायव्हर्सिटी व्हॅरी कसा होत जातो त्याच्याबद्दलचा तो प्रश्न. म्हणजे इथं आपल्याला थोडंसं जॉग्राफीबद्दल माहिती पाहिजे, जॉग्राफी माहीत पाहिजे आपल्याला, राईट ऑर रॉंग? जसं फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही राजस्थानमध्ये जर गेलात तुम्ही, तर राजस्थानमध्ये अगदी एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत की नाही? म्हणजे क्लायमेट रिलेटेड किंवा टेम्परेचर रिलेटेड कंडिशन्स कशा आहेत? एक्स्ट्रीम आहेत. दिवसाच्या वेळेला आपण जर बघितलं तर खूप जास्त टेम्परेचर असतं कोणत्याही तुम्ही सीझनमध्ये जरी गेलात तरी. आणि रात्रीच्या वेळेला काय होतं? रात्रीच्या वेळेला टेम्परेचर खूप कमी होऊन जातं तिथलं. दिस इज एक्स्ट्रीम कंडिशन. मग अशा एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये लाईफ जास्त जास्त काळ टिकेल का? नाही. व्हेरिएशन्स असतील का तिथे? नाही. म्हणून राजस्थानसारख्या ठिकाणी आपल्याला फॉरेस्ट एवढे चांगले पाहायला भेटत नाही. इवन पॉप्युलेशन जरी बघितलं आपण, म्हणजे बाकीच्या माणसांचं सोडून द्या, बाकीच्या फ्लोरा आणि फाउनाचं पॉप्युलेशन जर आपण जर बघितलं तर कमी कमी होत जात होतं. गेटिंग माय पॉईंट? मग त्यासाठी जॉग्राफी पण माहीत पाहिजे. कसं जॉग्राफी माहीत पाहिजे? कसं माहीत पाहिजे? जसं फॉर एक्झाम्पल जसं आपण वेस्ट बेंगॉलपासून, बरोबर, तर वेस्ट बेंगॉल कुठल्या साईडला आहे? इंडियाच्या ईस्टर्न साईडला आहे का वेस्टर्न साईडला आहे? ईस्टर्न साईडला आहे. म्हणजे ॲज वी गो फ्रॉम ईस्टर्न साईड टू द वेस्टर्न साईड ऑफ इंडिया, ठीक आहे, काय होतं? पाऊस, मान्सूनने आणलेला जो काही पाऊस आहे तो कमी कमी होत जातो, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे राजस्थानमध्ये फ्लोरा आणि फाउनाचं प्रमाण कमी आहे, व्हेरिएशन्स कमी आहे. कारण जगण्यासाठी ऑक्सिजन, आपण जसं म्हणतो की बाबा ऑक्सिजन, एअर सोबत टेम्परेचर म्हणजे लाईट, त्यासोबत पाणी पण गरजेचं असतं. आणि म्हणून राजस्थानसारख्या रिजनमध्ये व्हेरिएशन्स आपल्याला कमी पाहायला भेटतात. सेम थिंग इज म्हणजे सेम थिंग इट म्हणजे आपण म्हणतो की अप्लाइड टू द हिमालयन रिजन. ॲज वी गो फ्रॉम द फूट हिल्स टू द हायर अल्टिट्यूड्स, काय होत जातं? लाईफ कमी कमी होत जातं, बरोबर आहे. अशा पद्धतीने इंडियामध्ये बायोडायव्हर्सिटी व्हॅरी होत असते. त्यासाठी थोडंफार जॉग्राफी पण आपल्याला माहीत पाहिजे. नाव कमिंग टू द नेक्स्ट वन, हाऊ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट 2002 हेल्पफुल इन द कन्झर्वेशन ऑफ फ्लोरा अँड फाउना. म्हणजे 2002 साली इंडियाने, म्हणजे जो इंटरनॅशनल लेवलवरती जो CBD नावाचा जो ॲक्ट आहे, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आपण त्याला म्हणतो, हा 1992 पासून तो सुरू झालेला आहे. क्लिअर? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. तर तो इंडियाने इम्प्लिमेंट कधी केला? 2002 साली स्वतःच्या देशामध्ये. आणि मग तो स्वतःचा ॲक्ट त्यांनी तयार केला विथ रेफरन्स टू द CBD. क्लिअर आहे? आणि तेव्हापासून फ्लोरा अँड फाउनाच्या कन्झर्वेशनसाठी तो कन्व्हेन्शन तो काम करतो. मग तो कशा पद्धतीने काम करतो, बरोबर आहे, हाऊ इट इज हेल्पफुल, असा तो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. व्हॉट डू मीन बाय फ्लोरा अँड फाउना? सांगा, फ्लोरा फाउना काय असतो? झुलॉजी. तुमचं नाव काय? प्राजक्ता. सांगा प्राजक्ता, फ्लोरा म्हणजे काय? ॲटलिस्ट तुम्हाला यायला पाहिजे आता. सांगा फ्लोरा काय असतं? फ्लोरा काय? ओके, प्लांट्स म्हणजे फ्लोरा अँड फाउना मीन्स एनिमल्स. सो फ्लोरा अँड फाउना. क्लिअर आहे? सो त्याच्याबद्दल आपल्याला ते माहिती पाहिजे की हाऊ इट इज हेल्पफुल. सो हा एक प्रश्न त्यांनी विचारला आहे 15 मार्कांसाठी. फाईन. नाव कमिंग टू द नेक्स्ट वन. सो दिस इज
हा एक ब्लेंड आहे. दिस इज द ब्लेंड ऑफ टेक्स्टबुक क्वेश्चन ॲज वेल ॲज द करंट रिलेटेड क्वेश्चन. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला CBD माहीत पाहिजे आणि हा तुमचा टेक्स्टबुक म्हणजे हा जो की पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला दिस वन, हा तुमचा टेक्स्टबुक फॉर्मॅटमधला तो प्रश्न. नाउ कमिंग टू द नेक्स्ट वन, डिस्क्राईब व्हेरियस मेजर्स टेकन इन इंडिया फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन बिफोर अँड आफ्टर सायनिंग द सेंडाई फ्रेमवर्क फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन 2015 to 2030. How is this framework different from Hyogo framework for the Hyogo framework for action 2005? ठीक आहे, हा प्रश्न त्यांनी 15 मार्काला विचारलाय. वर्ड लिमिट इट इज ऑफ 250 मार्क्स. म्हणजे इथं 3 गोष्टी विचारल्या. काय 3 गोष्टी विचारल्यात की डिस्क्राईब व्हेरियस मेजर्स टेकन इन इंडिया फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन. म्हणजे आपत्ती होऊ नये किंवा आपत्तीची जी रिस्क आहे तर तो कमी कसा करावा याच्यासाठी इंडियाने आतापर्यंत काय मेजर्स घेतलेले आहेत तर ते त्यांनी विचारलं. क्लिअर आहे. त्यासोबत बिफोर काय विचारलं, बिफोर अँड आफ्टर सायनिंग द सेंडाई फ्रेमवर्क. म्हणजे सेंडाई फ्रेमवर्क साईन करण्याच्या आधी काय मेजर्स इंडिया करत होती आणि सेंडाई फ्रेमवर्क इम्प्लिमेंट केल्यानंतर किंवा साईन केल्यानंतर काय मेजर्स ते इम्प्लिमेंट करतात, अशा पद्धतीने तो प्रश्न आहे. म्हणजे इथं आपल्याला बिफोर आणि आफ्टर या दोन्ही गोष्टी माहीत पाहिजे. सो सेंडाई फ्रेमवर्क काय आहे तर सेंडाई फ्रेमवर्क मगाशी पण तुम्हाला सांगितलं की जपान कंट्रीने डिझास्टर रिस्क रिडक्शनसाठी काही गोष्टी इम्प्लिमेंट केल्या आणि मग त्या एवढ्या चांगल्या होत्या की मग इंटरनॅशनल लेवलवरती त्या इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला गेला बऱ्याचशा कंट्रीजकडनं. ठीक आहे. त्याच्या अगोदर ह्योगो फ्रेमवर्क फॉर ॲक्शन होतं ते 2005 सालीचं. क्लिअर आहे. सो हा एक प्रश्न आणि नंतर मग दुसरा प्रश्न सुरू होतो की हाऊ दिस फ्रेमवर्क, विच फ्रेमवर्क दिस वन, सेंडाई फ्रेमवर्क, हाऊ इट डिफर्स फ्रॉम ह्योगो फ्रेमवर्क फॉर ॲक्शन, हा त्यांनी प्रश्न विचारला. क्लिअर आहे. मग या प्रश्नामध्ये एका प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न आहेत की सेंडाई फ्रेमवर्क म्हणजे आपण म्हणतो सेंडाई फ्रेमवर्क साईन करण्याच्या अगोदर इंडिया काय करत होती डिझास्टर रिस्क रिडक्शनसाठी आणि सेंडाई फ्रेमवर्क साईन केल्यानंतर मग आता ती काय करते आणि सेंडाई फ्रेमवर्क कसा तो वेगळा आहे कशापासून, ह्योगोपासून, हा त्यांनी तो प्रश्न विचारला. तो पुन्हा एकदा हा जो प्रश्न आहे दिस इज मोर ऑर लेस करंट बेस्ड हा प्रश्न आहे. क्लिअर. तर हे काही 4 प्रश्न आपण विचारले. त्याच्यानंतर फक्त थोडंसं तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू करून देतो की नेमकं अजून काय काय विचारलं जातं. की हा तुमचा UNFCCC आहे. ठीक आहे, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजचा. तर प्रत्येक वर्षी ही होत असते. ठीक आहे, आणि प्रत्येक वर्षी ज्या वेळेला साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या त्या पिरियडमध्ये किंवा डिसेंबर त्या पिरियडमध्ये ते होत असते. आणि मग या प्रत्येक कॉन्फरन्समध्ये काहीतरी नवीन गोष्टी ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. क्लायमेट चेंज च्या संदर्भातला हा कन्व्हेन्शन आहे. क्लिअर. आणि मग त्याच्या संदर्भातला हा प्रश्न विचारला आहे. तर त्याच्यामध्ये इंटरनॅशनल सोलार अलायन्सवरती त्यांनी तो प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा बघा, पुन्हा युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन क्लायमेट चेंजवरती पुन्हा एक प्रश्न विचारला त्यांनी. सो अशा पद्धतीने करंट रिलेटेड इव्हेंट्सवरती प्रश्न तयार केले जातात आणि ते विचारले जातात. फाईन. अजून काही प्रश्न आहेत पण मला वाटतं एक चार एक प्रश्न आपण बऱ्याच डिटेलमध्ये आपण डिस्कस केले. नाव कमिंग टू द नेक्स्ट वन, काही MPCचे प्रश्न बघूया. जो आत्ता पेपर झाला 2025चा MPCचा पहिला पेपर या चेंज पॅटर्ननुसार, चेंज सिलेबसनुसार. मग अशी जसं मी तुम्हाला सांगितलं की UPSC साधारणपणे 40 ते 50 मार्कांसाठी UPSC मेन्सचा प्रश्न विचारते EVS वरती. MPCने मात्र पहिल्याच त्यांच्या पेपरला फक्त 25 मार्कांसाठी त्यांनी तो प्रश्न विचारला. 2च प्रश्न विचारले, एक 10 मार्कांसाठी, एक 15 मार्कांसाठी. काय दिलंय, डिफाईन द टर्म डिझास्टर. आपत्ती म्हणजे काय, एक्सप्लेन द व्हेरियस फेजेस ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे वेगवेगळे जे की डिझास्टर मॅनेजमेंटचे जे की फेजेस आहेत त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारला आहे. अँड इल्युस्ट्रेट युअर आन्सर विथ सुटेबल एक्झाम्पल्स. क्लिअर आहे. मग आपल्याला डिझास्टर म्हणजे काय ते माहीत पाहिजे. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये वेगवेगळे जे काही फेजेस असतील ते फेजेसबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आणि काय म्हणतो आपण की एक्झाम्पल्स, काही एक्झाम्पल्स देऊन मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं. हा प्रश्न त्यांनी 10 मार्कांसाठी विचारला होता. वर्ड लिमिट त्यांनी दिलेली नव्हती पण आता ते कन्सिडर्ड आहे की बाबा 10 मार्कांसाठी जर विचारला प्रश्न तर साधारणपणे 150 शब्दांच्या वर्ड लिमिटमध्ये आपण तो लिहावा. 15 मार्कांसाठी ज्यावेळेला विचारतात त्यावेळेला 250 मार्कांच्या वर्ड लिमिटमध्ये आपण तो लिहावा. नेक्स्ट, पोल्युटर पेज प्रिन्सिपल. म्हणजे प्रदूषक देतो त्याने ते भरावं.
या तत्वाची पर्यावरणीय धोरणामध्ये एकात्मता कशी साधली जाते आणि ते शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना कसे पाठबळ देते यावर चर्चा करा. डिस्कस द पोल्युटर पेज प्रिन्सिपल. इंटिग्रेट्स विथ एन्व्हायरमेंटल पॉलिसीज अँड सपोर्ट्स द गोल ऑफ द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सांगता येईल पोल्युटर पेज प्रिन्सिपल काय? या प्रश्नाचं उत्तर जर लिहायचं असेल तर ते प्रिन्सिपल काय ते महत्त्वाचं ते आपल्याला माहीत पाहिजे. सो व्हॉट डू यू मीन बाय पोल्युटर पेज प्रिन्सिपल? त्यासाठी माहीत म्हणजे कुठल्या तरी पुस्तकात जाऊन वाचायला पाहिजे असं काही नाही. ते स्वतः सांगतं काय ते. काय? पोल्युटर पेज प्रिन्सिपल सांगा काय असेल ते किंवा काय आहे? विचार करा, थोडं विचार करा. लोकमान्य टिळकांचं एक वाक्य माहिती आहे का? आपण शाळेमध्ये आपण ऐकायचं कुठलं? मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफल उचलणार नाही. बरोबर. याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ काय होतो मग? ऐकलंय ना? हे नाही ऐकलं? हे पण ऐकलंय ना? सांगा मग काय काय अर्थ होतो याचा? मग हे लोकमान्य टिळकांनी त्याच्यातून काय सांगण्याचा प्रयत्न केला? मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफल उचलणार नाही. काय अर्थ होतो? म्हणजे लोकमान्य टिळकांनी सांगण्याचा हे प्रयत्न केला, ज्याने शेंगा खाल्ल्या असतील त्याने ती टरफल उचलावी. बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? मग मग कोणी शेंगा खाल्ल्या? मग याचा अर्थ इथं आपण कसा घ्यावा? ज्याने पोल्युशन केलंय त्याने ते भरावं. येते का गोष्ट लक्षामध्ये? ज्याने कचरा टाकलाय त्याने ते उचलावं. बरोबर आहे. मग त्यासाठी जो काही खर्च लागेल, ज्यासाठी जो काही मेहनत लागेल ते त्याने करावं. क्लिअर आहे? म्हणजे जो पोल्युशन करतो, जो प्रदूषण करतो त्याने ते भरावं. मग कोणत्या माध्यमातून भरता येईल? समजा पोल्युशन करणाऱ्याला आपण काही शिक्षा करतो, गव्हर्नमेंट आपली काही शिक्षा करते. बरोबर. इन टर्म्स ऑफ टॅक्सेशन असेल, इन टर्म्स ऑफ बाकीच्या समजा काही गोष्टी असतील, समजा त्याला अरेस्ट करणं असेल किंवा काय. ठीक आहे. अजून प्रोटेक्शन, कन्झर्वेशन, मॅनेजमेंट या वेगवेगळ्या मेजर्समधनं आपण ते करू शकतो. म्हणजे ज्यानं प्रदूषण केलंय त्याने ते भरावं. हा तो प्रिन्सिपल आहे. एवढं ते सिंपल आहे. क्लिअर आहे? सो डिस्कस हाऊ द पोल्युटर पेज प्रिन्सिपल इंटिग्रेट्स विथ द एन्व्हायरमेंटल पॉलिसीज अँड सपोर्ट्स द गोल ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजे हा जो प्रिन्सिपल आहे तो कसा इंटिग्रेट करतो, कशासोबत इंटिग्रेट करायचं आपल्याला त्याला? एन्व्हायरमेंटल पॉलिसीज अँड सपोर्ट्स द गोल ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. म्हणजे इंडियाच्या लेवलवरती म्हणजे नॅशनल लेवलवरती या प्रिन्सिपलच्या मदतीने आपण आपल्या एन्व्हायरमेंटल पॉलिसीज कशा आपण इंटिग्रेट केलेल्या आहेत. बरोबर आहे. आणि ते इंटिग्रेट करत असताना सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल कशा पद्धतीने आपण ते अचीव्ह करू शकतो किंवा आपण अचीव्ह केलेलं आहे आत्तापर्यंत, त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न किती मार्काला विचारला आहे? 15 मार्काला त्यांनी विचारला. क्लिअर आहे? मग हा पण तुमचा हा टिपिकल आपण जर बघितला हा प्रश्न हा तुमचा टेक्स्टबुक फॉर्मॅटमधला प्रश्न आहे. हा तुमचा टेक्स्टबुक फॉर्मॅटमधला प्रश्न आहे, ज्याला आपण कन्व्हेन्शनल किंवा ट्रॅडिशनल पार्ट आपण त्याला म्हणतो. अँड दिस इज करंट इव्हेंट्स. दिस इज करंट इव्हेंट्स. हा तुमचा करंट इव्हेंटचा तो प्रश्न आहे. हे क्लिअर आहे? असे काही प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. क्लिअर? फाईन. हे झाले मेन्सचे प्रश्न. काही प्रिलिमचे प्रश्न आपण बघूयात. हे 2026 MPSC राज्यसेवा 2026 हा प्रश्न आहे. आता जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की मेन्सला UPSC साधारणपणे एन्व्हायरमेंट सायन्सवरती एक 40 ते 50 मार्कांचा वेटेज देते. MPSCने आत्ता पहिल्याच त्यांच्या पेपरला 25 मार्कांचा वेटेज दिला. प्रिलिम्सला मात्र थोडासा वेटेज डिफर करतो या दोघांसाठी, UPSC आणि MPSCसाठी. UPSC साधारणपणे एन्व्हायरमेंट सायन्स रिलेटेड एक साधारणपणे 10 ते 15 प्रश्न ते विचारते. कधी टिपिकल एन्व्हायरमेंट सायन्सवरती विचारते, कधी ते ब्लेंड करतात विथ जॉग्राफी, विथ सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं मिक्सचर करून किंवा ब्लेंड करून ते प्रश्न विचारतात.
UPSC. आणि UPSC प्रश्न विचारत असताना मोर ऑर लेस करंट आस्पेक्टवरती त्यांचा तो फोकस राहतो. हे UPSC झालं. व्हॉट अबाउट MPSC? MPSC इट आस्क 5 क्वेश्चन्स एव्हरी इयर फॉर प्रिलिम्स. ठीक आहे. आणि प्रिलिम्सवरती प्रश्न विचारत असताना साधारणपणे आपण जर बघितलं, एक 5 प्रश्न आपण जर लक्षात जर घेतलं तर या 5 प्रश्नांपैकी 5 प्रश्नांपैकी एक 3 प्रश्न किंवा आपण म्हणूयात की 2 किंवा 3 प्रश्न हे तुमचे टिपिकल ट्रॅडिशनल पार्टवरती ते प्रश्न असतात. ट्रॅडिशनल पार्टवरती जो टेक्स्टबुक फॉर्मॅटमधला जो प्रश्न असतो, म्हणजे जो पुस्तकांमध्ये आपल्याला तो भेटतो, ठीक आहे, तशा याच्यावरती एक प्रश्न जो असतो तो साधारणपणे एक करंट इव्हेंट्सवरती तो असतो. 1 किंवा 2 प्रश्न आपण म्हणूयात करंट इव्हेंट्सवरती, 1 or 2 क्वेश्चन्स. आणि राहिलेला समजा एखादा प्रश्न जर असेल तो हा टिपिकली तशा आस्पेक्टवरती विचारला जातो, जसं फॉर एक्झाम्पल की ही टर्म कोणी दिली, ही कन्सेप्ट कोणी आणली, मग तो माणूस असेल किंवा एखादी इन्स्टिट्यूट असेल. क्लिअर आहे. जसं युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम बरोबर 1972ला एक कॉन्फरन्स झाली होती, स्टॉकहोम कॉन्फरन्स नावाची, बरोबर आहे. आणि स्टॉकहोम कॉन्फरन्समधनं युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामची एस्टॅब्लिशमेंट ती झालेली आहे. मग तसा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लायमेट चेंज नावाची कन्सेप्ट आहे. तर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जी आहे इंटरनॅशनल लेवलवरती, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, तर त्या इन्स्टिट्यूटने ती कन्सेप्ट आणलेली आहे. क्लिअर आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणण्यापेक्षा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण म्हणूया. सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाची जी की कन्सेप्ट आहे तर ती ब्रुटलँड कमिशनचा एक रिपोर्ट आला होता, तर तिथून ती कन्सेप्ट ती आलेली आहे. तर तसाच एखादा प्रश्न या टर्मवरती किंवा त्या कन्सेप्टवरती विचारला जातं, टर्म ऑर कन्सेप्ट, की नेमकं ही टर्म कोणी दिली किंवा ही कन्सेप्ट कोणी आणलेली आहे सगळ्यात आधी, तशा याच्यावरती प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीने 5 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तो या ट्रॅडिशनल याच्यावरती 2 ते 3 प्रश्न जे ट्रॅडिशनल याच्यावरती विचारतात त्याच्यामध्ये पुन्हा आपण जर बघितलं तर इथे थेअरी पार्ट आणि काही लॉ पार्ट आहे. थेरॉटिकल पार्टमध्ये जसं आपण म्हणतो की एन्व्हायरमेंट म्हणजे काय, इकॉलॉजी म्हणजे काय, इकोसिस्टीम म्हणजे काय, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द इकोसिस्टीम, देन व्हॉट एव्हर द प्रोटेक्टिव्ह, कन्झर्वेटिव्ह ऑर द मॅनेजमेंट मेजर्स वी अप्लाय ऑर वी इम्प्लिमेंट, त्याच्यावरती ते प्रश्न विचारले जातात. लॉवरती जर बघितलं तर नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरती या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे कन्झर्वेशनसाठी जे काही लॉज इम्प्लिमेंट झालेले आहेत तर त्या लॉजवरती काही प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तो असा तो एक फ्रेमवर्क आहे MPSCचा. तसाच हा 2026ला प्रिलिम्सला विचारलेला हा प्रश्न आहे, म्हणजे जे 2 आठवड्यापूर्वी जी परीक्षा झाली तर याच्यामध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवरती तो प्रश्न विचारला. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, वेअर इज मॉन्ट्रियल? तर मॉन्ट्रियल इट इज इन कॅनडा, बरोबर आहे. मॉन्ट्रियल शहरामध्ये एक प्रोटोकॉल तयार झाला. त्याच्या अगोदर व्हिएना कन्व्हेन्शन तयार झालेला होता. व्हिएना कुठे आहे? व्हिएना म्हणजे जिनेवा ऐकलं असेल ना, जिनेवा नावाची सिटी, तर ते कुठे आहे? तर व्हिएनामध्ये. तर व्हिएना कन्व्हेन्शन अगोदर आलेला होता, त्याच्यानंतर मॉन्ट्रियल आलेलं आहे. क्लिअर. आणि मग ते कशासाठी काम करतात? ते कायसाठी काम करतात? ते काम करतात याच्यासाठी, ओझोनच्या प्रोटेक्शन आणि कन्झर्वेशनसाठी. ओझोन, ठीक आहे, त्याच्यावरती तो प्रश्न विचारला. म्हणजे जे मी मगाशी सांगितलं की लॉवरती प्रश्न विचारले जातात, तर हा तुमचा लॉवरती प्रश्न आहे 2026ला विचारलेला. क्लिअर आहे. आता हे विचारत असताना तुम्हाला प्रिलिम्सला कधीही 1 लाइनर प्रश्न आता विचारले जाणार नाही आहेत. 1 लाइनर जर असेल तर अगदी 100तून समजा आपण कन्सिडर जर केलं एक 10 ते 12 प्रश्न 1 लाइनर असू शकतील. तर बाकीचे समजा सगळे तुमचे 2 लाइनर्स, 3 लाइनर्स किंवा 4 लाइनर्स असणार. तसाच हा प्रश्न आहे तुमच्या 3 लाइनर्सवर. काय विचारलंय? रिडक्शन ऑफ द प्रोडक्शन अँड द कन्झम्पशन ऑफ ओझोन डिप्लिटिंग क्लोरोफ्लोरोकार्बन्स इन ऑर्डर टू चेक डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर. म्हणजे मॉन्ट्रियल प्रोटोकॉलशी संबंधित कोणकोणते स्टेटमेंट्स बरोबर आहेत असा तो विचारलेला प्रश्न. देन सेकंड स्टेटमेंट इट इज वर्क फॉर प्रोटेक्शन ऑफ द अर्थ अँड इट्स एन्व्हायरमेंट, मेंटेनन्स ऑफ इकोलॉजिकल बॅलन्स अँड टू एनरिच द बायोडायव्हर्सिटी अँड टू स्टडी द पोल्युशन ॲट द पोल, असा तो प्रश्न आहे. ठीक आहे. हा तुमचा मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या संबंधात तो प्रश्न आहे. हिअर वी आर नॉट इंटरेस्टेड टू अँसर द क्वेश्चन. सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्याला आन्सर द्यायचं नाही, आपण फक्त प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. क्लिअर. देन हा एक प्रश्न विचारलाय, हा एक फॉर्मॅट झाला तुमचा प्रश्न विचारण्याचा, जिथे आपण 3 लाइनरचा एक प्रश्न विचारलाय
त्याच्यामध्ये मग इनकरेक्ट कोणता, करेक्ट कोणते स्टेटमेंट्स आहेत ते विचारले जातात. अँड द सेकंड फॉर्मॅट ऑर द सेकंड पॅटर्न टू आस्क द क्वेश्चन इट इज असर्शन रिझन टाईप. असर्शन रिझन टाईप ज्याला आपण म्हणतो की विधान आणि कारण किंवा प्रतिपादन आणि कारण. असर्शन अँड रिझन. हे काय केलं जातं आहे, एक असर्शन दिलं जाईल, एक स्टेटमेंट केलं जाईल आणि मग खाली त्याच्या खाली अजून एक स्टेटमेंट दिलं जाईल, त्याला रिझन म्हटलं जाईल, त्याला रिझन म्हटलं जाईल. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, वी हॅव टू आपण म्हणतो की वी हॅव टू अनालाइज वेअर द बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट ऑर नॉट. अँड इफ बोथ द स्टेटमेंट्स दे आर करेक्ट देन हाऊ दे आर रिलेटेड टू वन अनदर, हाऊ दे आर रिलेटेड टू ईच अदर. अँड इफ दे आर रिलेटेड टू ईच अदर, पहिलं आपल्याला काय बघायचं आहे, वेदर दे बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट ऑर नॉट. का त्याच्यापैकी एक चुकीचं आहे, एक बरोबर आहे किंवा दोन्ही चुकीचे आहेत हे आपल्याला अगोदर बघावं लागेल. अँड इफ बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट, इफ बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट देन हाऊ दे आर रिलेटेड टू ईच अदर हे आपल्याला बघावं लागणार आहे. आणि त्यांच्यामधला म्हणजे एक रिलेशन एस्टॅब्लिश जर झाला त्याच्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे वेदर द सेकंड स्टेटमेंट इट इज द कॉज ऑर द रिझन ऑफ द फर्स्ट स्टेटमेंट, ते आपल्याला बघायचं. क्लिअर आहे. अशा पॅटर्नचा किंवा अशा फ्रेमवर्कचा एक प्रश्न तो विचारला जातो. तसा तो प्रश्न आहे, काय विचारलाय, सी अन इकोसिस्टम इज अ नॅचरल रिसोर्स सिस्टम. रिझन काय दिलं आहे, अन इकोसिस्टम इज अ सिंगल कन्सेप्ट इन विच फिजिकल एन्व्हायरमेंट दॅट इज फिजिकल ऑर द इनऑर्गॅनिक फॅक्टर्स and biotic factors that is humans, animals, microorganisms and the plants life together in a single framework. असा तो सेकंड स्टेटमेंट आहे. मग आपल्याला हे बघायचं आहे की वेदर बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट ऑर नॉट. आणि बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट हाऊ दे आर रिलेटेड टू ईच अदर. अँड इफ दे आर रिलेटेड टू ईच अदर एनी हाऊ वेदर द सेकंड स्टेटमेंट इज द रिझन ऑर द कॉज ऑफ द फर्स्ट स्टेटमेंट ऑर नॉट हे आपल्याला बघायचं आहे. क्लिअर आहे. मग खाली ऑप्शन्स दिलेत. काय ऑप्शन्स दिलेत की बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट अँड द आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द फर्स्ट, दॅट इज ए. और both the statements are correct but the second statement it is not the cause or the reason of the first statement. आणि मग बाकीचे जे काही ते तशा पद्धतीने ऑप्शन्स म्हणजे ए इज करेक्ट बट द आर इज इनकरेक्ट, ए इज इनकरेक्ट बट आर इज करेक्ट, अशा पद्धतीने तो एक पॅटर्न किंवा तो एक फॉर्मॅट आहे ज्याच्यामध्ये MPSC प्रश्न विचारते. हा पण कुठला प्रश्न आहे, हा तुमचा ट्रॅडिशनल प्रश्न आहे. ट्रॅडिशनल प्रश्न इथे इकोसिस्टमवरचा प्रश्न विचारला. इकोसिस्टम म्हणजे काय ते माहीत पाहिजे आपल्याला. क्लिअर. त्याच्यानंतर ना एक प्रश्न विचारला 2026 मला आठवतोय, बघितला 2026 प्रिलिमचा पेपर, 2026 प्रिलिमचा पेपर बघितला का. एक प्रश्न आठवतोय मला, बायोम नावाची कन्सेप्ट कोणी दिली आहे, बायोम नावाची कन्सेप्ट कोणी दिली आहे. मग त्या 4 लोकांची नावं होती. जसं मी मगाशी सांगितलं एक प्रश्न तसा असतो त्यांचा की ही कन्सेप्ट किंवा ही टर्म कोणी दिली आहे, तर बायोमवरती तो प्रश्न विचारला. क्लिअर. क्लिमेंट नावाचं काहीतरी नाव होतं त्याचं, फ्रेडरिक क्लिमेंट्स, त्याने ती कन्सेप्ट त्याने दिलेली. चलो फाईन. हे दिसतंय थोडंसं ब्लर आहे. काय दिलं याच्यामध्ये, आता हे प्रश्न UPSCचे आहेत. मगाशीचे जे काही 2 प्रश्न होते ते MPSC राज्यसेवेचे आपण बघितले. सो दीज आर द क्वेश्चन्स ऑफ UPSC. एकीकडे वेटलँड दिलेत आणि सेकंड लोकेशन्स दिलेत आणि मॅच द पेअर्समध्ये आपल्याला हे बघायचं. आता इथं फक्त जोड्या लावा नाही आहेत, हाऊ मेनी पेअर्स आर करेक्ट असं विचारलं. म्हणजे इथं आपल्याला जोड्या लावा, जो टिपिकल जोड्या लावायचा प्रश्न असतो तो नाही आहे इथे. इथे काय आपल्याला हे बघायचं की किती पेअर करेक्ट आहेत ते विचारले त्यांनी. ठीक आहे. मग वेटलँड, इंडियामधले जे काही वेटलँड आहेत त्यांची एक्झाम्पल्स दिलेत त्यांनी, त्यांची नावं आहेत होकेरा, रेणुका, रुद्रसागर अँड सस्तमकोटा. आणि मग त्यांनी विचारलंय होकेरा पंजाबमध्ये आहे का, रेणुका हिमाचलमध्ये आहे का, रुद्रसागर त्रिपुरामध्ये आहे का आणि सस्तमकोटा तामिळनाडूमध्ये आहे का. मग त्याच्यावरून आपल्याला बघायचं की वेदर हाऊ मेनी पेअर्स दे आर करेक्ट, 1, 2, 3 ऑर ऑल. तो एक तशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला UPSCने. देन कमिंग टू द नेक्स्ट वन. हा प्रश्न बराच मोठा दिसतोय. काय, इफ रेन फॉरेस्ट and tropical forests are the lungs of the earth then surely wetlands function as the kidneys. काय दिलंय स्टेटमेंट, काय, रेन फॉरेस्ट ज्यांना आपण वर्षावने म्हणतो आपण मराठीमध्ये. सो रेन फॉरेस्ट अँड ट्रॉपिकल फॉरेस्ट. ट्रॉपिकल फॉरेस्ट म्हणजे काय, जे उष्णकटिबंधीय प्रदेशातील जे काही वने आहेत ते, हे काय आहेत, लंग्स ऑफ द अर्थ आहेत. कारण तिथे फॉरेस्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे ते लंग्स म्हणून काम करतात. तसं आपलं लंग्स काम करतात, म्हणजे लंग्समुळे आपण जिवंत आहोत. कारण लंग्स काय करतं,
ऑक्सिजन प्युरिफिकेशनसाठी खूप मदत करतं, मोठा रोल प्ले करते. तशा प्रकारचं हे फॉरेस्ट हे लंग्स म्हणून काम करतं. तर वेटलँड म्हणून काम कोण करतंय मग? किडनी करतं. ठीक आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स ऑफ द वेटलँड बेस्ट रिफ्लेक्ट द अबव स्टेटमेंट. मग त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? म्हणजे मगाशी जे तुम्हाला सांगितलं मी, यूपीसी काय करते नेहमी? यूपीसी सरळ सरळ प्रश्न कधी विचारणार नाही तुम्हाला. अशा पद्धतीने प्रश्न विचारते. ब्लेंड प्रकारचा. ब्लेंड काय असतो? व्हॉट डू यू मीन बाय ब्लेंड? ब्लेंड म्हणजे काय? ब्लेंड म्हणजे मिक्स करून प्रश्न विचारते. मग ईव्हीएस प्लस जिओग्राफी, ईव्हीएस प्लस फिजिक्स, ईव्हीएस प्लस बायोलॉजी, ईव्हीएस प्लस सायन्स, ईव्हीएस प्लस सायन्स अँड टेक्नॉलॉजी, अशा पद्धतीने ईव्हीएस प्लस इकॉनॉमिक्स, अशा पद्धतीने ब्लेंड करून ते प्रश्न विचारते. हा पण तसाच आहे. मग यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? आपल्याला लंगचा रोल माहित पाहिजे, आपल्याला किडनीचा रोल माहित पाहिजे. सांगा किडनीज काय कशा पद्धतीने रोल प्ले करतात? फिल्ट्रेशन करतं. येस एक्झॅक्टली. फिल्ट्रेशन करून काय करतं की थ्रू द वॉटर पार्ट, विथ द वॉटर पार्ट और थ्रू द वॉटर पार्ट, वॉट एवर द हार्मफुल केमिकल्स और द एजंट्स आर देअर, दे आर वॉश्ड आउट. दे आर वॉश्ड आउट. राईट और रॉंग? क्लिअर आहे. आणि सोबत त्याच्यामुळे काय होतं की जे ब्लड सप्लाय आहे तो ब्लड सप्लाय पण चांगल्या पद्धतीने ठेवण्याचं काम किडनीज करत असतात. तो तशा पद्धतीने म्हणजे हा जो की रोल आहे वेटलँडचा, तो मग खालीलपैकी कोणता जास्त बेस्ट रिफ्लेक्ट करतो तो रोल, तसा प्रश्न त्यांनी तो विचारला. तो इथं आपल्याला फक्त नॉलेज असून उपयोगाचं नाही आहे. आपलं नॉलेज इम्प्लिमेंट पण करता यायला पाहिजे, आपल्याला एक लॉजिकल थिंकिंग पण आपल्याला अप्लाय करता यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने यूपीसी प्रश्न विचार. गेटिंग फाईन. नाव कमिंग टू द नेक्स्ट वन. द मियावाकी मेथड इज वेल नोन फॉर द. मियावाकी मेथड ही परत जापानची मेथड आहे ती मियावाकी. बरोबर आहे. कधी ऐकलं हे मियावाकी काय असतं? तुम्ही रोड साईड म्हणजे ज्यावेळेस रोडच्या मधून तुम्ही जाता, डिवायडर जो असतो त्या डिवायडरमध्ये बघा आता खूप सारी झाडे लावलेली असतात की नाही झाडं? आणि ती झाडं जी लावली जातात ना, ती इतर ठिकाणी तुम्हाला कुठेही दिसणार नाही झाडं. तुम्ही बघा कधी जी झाडं त्या डिवायडरवरती असतात मोस्टली, मी सगळीच नाही म्हणत आहे, पण मोस्ट ऑफ द ट्रीज ऑर द प्लांट्स जे डिवायडरमध्ये आपण लावतो त्यामध्ये दोन म्हणजे रोडच्या मध्ये, ती झाडं मोस्ट ऑफ द टाईम ती बाहेर तुम्हाला कुठे दिसत नाही. म्हणजे एखाद्या समजा घरामध्ये किंवा एखाद्या रानावानामध्ये तुम्हाला दिसणार नाही, ते तिथंच दिसतात तुम्हाला. तशी झाडं ती लावली जातात. आणि याची सुरुवात मियावाकी नावाचा एक माणूस होता. बरोबर आहे. तर त्याने ती सुरुवात केली होती जपानमध्ये. कशासाठी झाडं लावतात ती? काय रोल आहे त्या झाडांचा? अच्छा, प्रकाशासाठी. बरं बरं ठीक आहे. चलो अजून. ती जी झाडं लावतो ना, ती झाडं ऑक्सिजन प्युरिफिकेशनसाठी खूप मदत करतात. बरोबर आहे. पोल्युशन ॲब्झॉर्ब करतात ती. पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲब्झॉर्ब करतात, म्हणून रोडच्या मध्ये ते लावतात ती. मग ही मियावाकी मेथड आहे ती. तर त्याच्याबद्दल त्यांनी तो प्रश्न विचारला होता. क्लिअर आहे. चलो मग याच्यापैकी कुठला असेल समजा उत्तर जर शोधायचं आपण म्हटलं तर कुठला असेल मग? सी. येस एक्झॅक्टली. क्रिएशन ऑफ द मिनी फॉरेस्ट इन द अर्बन एरियाज. अर्बन एरियाजमध्ये जास्त वापरले जातात ते. रुरल एरियाजमध्ये तुम्ही बघा, रुरल एरियाजमध्ये आपल्याला अशा पद्धतीचं आपल्याला ती मेथड किंवा फ्रेमवर्क आपल्याला दिसत नाही. त्या अर्बन एरियाजमध्ये जास्त दिसतं. क्लिअर. मुंबई पुण्यामध्ये हे जास्त दिसेल. चलो फाईन. कन्सिडर द फॉलोइंग carbon monoxide, nitrogen oxide, ozone, sulfur dioxide. Excess of which of the above in the environment is or are causes of the acid rain? आम्ल वर्षा. ऍसिड रेन बद्दलचा प्रश्न आहे. ऍसिड रेन साठी कोण कोण रिस्पॉन्सिबल आहे तर तो प्रश्न विचारला. ते आपल्याला माहित पाहिजे. ऍसिड रेन कोण कोण करतं? हु आर द मेन कल्प्रिट्स फॉर द ऍसिड रेन? कोण आहे ऍसिड रेन साठी कल्प्रिट? ऍसिड रेन माहिती आहे काय होतं ऍसिड रेन मध्ये?
काय होतं ॲसिड रेन? व्हॉट डू यू मीन बाय ॲसिड रेन? काय असतं आम्लवर्षा? दिलीप, काय असतं ॲसिड रेन? सांगा. दिल्लीमध्ये ॲसिड रेनचे इन्सिडेन्सेस झाले आहेत याच्यापूर्वी. एवढंच कशाला, आपल्या औरंगाबादमध्ये पण ॲसिड रेनचे इन्सिडेन्सेस झालेले आहेत काही वर्षांपूर्वी. त्याच्यामुळे मकबऱ्यावरती काळे डाग पडले होते, ऐकलं असेल कदाचित तुम्ही. मकबऱ्याची बॅकसाईड माहिती आहे? मकबऱ्याची बॅकसाईड, मकबऱ्याला भेट दिली आहे कधी? बघितलं ना मकबरा, बीबी का मकबरा. मग बीबी का मकबऱ्याच्या मागच्या बाजूला काय व्हायचं आधी? आता कमी झालंय ते, आधी खूप जास्त होतं. काय आहे तिकडे? वीटभट्ट्या. वीटभट्ट्या. आणि वीटभट्ट्यामधनं काय बाहेर पडतो? काय बाहेर पडतो विटांच्या शिवाय? कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, तो बाहेर पडतो तो, बरोबर आहे. तो कार्बन डायऑक्साईड, देन सल्फ्युरिक ॲसिड, देन नायट्रिक ॲसिड, दीज आर द 3 मेन कल्प्रिट्स फॉर द ॲसिड रेन. क्लिअर? त्याच्याबद्दलचा तो प्रश्न त्याने विचारलेला आहे. इवन नायट्रोजन ऑक्साईड पण त्याच्यामध्ये आहे. चलो फाईन. व्हॉट इज ब्ल्यू कार्बन? कार्बनचे वेगवेगळे कन्सेप्ट्स आहेत, लाईक ब्लॅक कार्बन इज देअर, ब्राऊन कार्बन इज देअर, ब्ल्यू कार्बन इज देअर, बरोबर आहे. त्याही कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत काय आहे नेमकं ते. हा ब्ल्यू कार्बन बद्दलचा प्रश्न UPSCने विचारलेला आहे. त्याच्या बघा कसं आहे, तुम्हाला म्हणजे कोणताही सब्जेक्ट असो, वेदर इट इज जॉग्रफी और वेदर इट इज EVS और वेदर और वॉट एव्हर द सब्जेक्ट इट इज देअर, स्पेसिफिकली जॉग्रफी आणि एन्व्हायरमेंटमध्ये खूप ॲप्लिकेबल आहे. जर समजा तुम्हाला एखादी टर्म माहीत नसेल, एखादा कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत नसेल, तर त्याला डिकोड करा. डिकोड करा, प्रत्येक डिकोड केलेल्या शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि परत ती कन्सेप्ट एकमेकांना जोडा. डिकोड केलेले शब्द एकमेकांना जोडा, तुम्हाला त्याचा अर्थ कळतो. ठीक आहे. या ब्ल्यू कार्बनमध्ये 2 शब्द आहेत बघा. द फर्स्ट वन दॅट इज ब्ल्यू अँड द सेकंड वन इज कार्बन. कार्बन यू नो व्हेरी वेल, अँड द ब्ल्यू इट इज रिलेटेड टू ओशियन्स. मग इथं ओशन आणि कार्बन यांचा काहीतरी संबंध आहे तो. क्लिअर आहे? मग त्या याच्यामध्ये बघा, जो पहिलं स्टेटमेंट दिलंय, सो हे इंडिकेट करतंय कार्बन कॅप्चर्ड बाय द ओशियन्स अँड द कोस्टल इकोसिस्टम, सो दॅट इज ब्ल्यू कार्बन. ते आहे तुमचं ब्ल्यू कार्बन. क्लिअर? फाईन. त्याच्यानंतर अजून काही प्रश्न आहेत जे आपण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम नंतर आपण बघूयात, जसं आपला एक एक आस्पेक्ट आपला संपेल तो. हा इंडियाचा एक प्रश्न आहे बघा, की विथ रेफरन्स टू इंडिया, दिडवाना, देन कुचमन, कारगोल अँड खाटू आर द नेम्स ऑफ. हे काय आहेत नेमके? हे काय? दीज आर द सलाईन लेक्स. हे तुमचे सलाईन लेक आहेत. सलाईन लेक म्हणजे नेमकं काय? सांबर लेक ऐकलंय? सांबर, वेर इट इज? कुठे विक्रांत? सांबर, SAMBHAR, सांबर. सांबार नाही. काय सांबर कुठे? इट इज इन राजस्थान. ठीक आहे. इट इज वन ऑफ द सलाईन लेक्स. तसेच हे सगळे कोण आहेत? सलाईन लेक्स आहेत ते. हा एक प्रश्न विचारला होता मी. चलो, हाही मोठा प्रश्न आहे, बघूयात ओव्हर द पिरियड ऑफ टाईम नंतर आपण बघूयात तो. सो मेन्स सिलेबस आपण बघितला, प्रिलिमचा सिलेबस आपण बघितलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मेन्सचे प्रश्न विचारले आपण बघितले, UPSCचे, राज्यसेवेचे पण, प्रिलिमचे पण प्रश्न काही बघितले आपण UPSCने राज्यसेवेचे. नाव कमिंग टू द नेक्स्ट वन. आता या सिलेबस नंतर नेमकं आपल्याला करायचं काय? आपण ज्यावेळेला EVSचा आपण अभ्यास करणार आहोत, जसं आपण म्हणजे तुम्ही अभ्यास करणार आहात आणि आपलं टीचिंग पार्ट सुरू होईल, तसं आपण याच्यावरती दोन लेवलवरती आपण त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. द फर्स्ट वन दॅट इज थेरॉटिकल पार्ट आपण बघणार आहोत, देन सेकंड वन दॅट इज रेग्युलेटिंग लॉज आपण बघणार आहोत. ठीक आहे. थेरॉटिकल पार्टमध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, लाईक टर्म्स अँड टर्मिनॉलॉजीज आपल्याला बघायचे आहेत, लाईक व्हॉट इज एन्व्हायरमेंट, पर्यावरण म्हणजे नेमकं काय, इकोलॉजी परिस्थितिकी म्हणजे नेमकं काय, इकोसिस्टीम परिसंस्था म्हणजे नेमकं काय,
त्यांचे इकोसिस्टमचे टाईप्स कुठले आहेत, देन व्हॉट इज दॅट कन्सेप्ट ऑफ फूड चेन, अन्न साखळी म्हणजे नेमकं काय असतं, त्याच्यानंतर न्यूट्रिशन सायकल, पोषण चक्र म्हणजे नेमकं काय, त्याच्यानंतर एनर्जी पिरॅमिड्स आहेत, देन बायोडायव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय असतं, देन प्रदूषण म्हणजे नेमकं काय, प्रदूषक काय असतात, म्हणजे टाईप्स, त्याच्यानंतर जे की वर्ल्ड वाईड सध्या जे चालू आहे ग्लोबल वॉर्मिंग त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे, देन क्लायमेट चेंज अँड नंबर ऑफ थिंग्स. सो दिस इज युअर थिअरॉटिकल पार्ट, हे आपल्याला बघायचं आहे. अपार्ट फ्रॉम दॅट वी हॅव टू गो थ्रू द नॅशनल लॉज ॲज वेल एज इंटरनॅशनल लॉज, लाईक वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट असेल 1972चा, फॉरेस्ट ॲक्ट असेल, इंटरनॅशनल लॉज लाईक अर्थ समिट आहे, वसुंधरा परिषद ज्याला आपण म्हटलेलं आहे 1992ची, देन मगाशी जसं तुम्हाला सांगितलं CBD आहे, देन युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज आहे, त्याच्यानंतर काही इन्स्टिट्यूट्स पण आपल्याला बघायचे असतात, लाईक IUCN इज देअर, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम इट इज देअर, देन IPCC इज देअर, इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. सो अशा पद्धतीने आपल्याला ते एक सिलेबस आपल्याला कव्हर करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. नाव कमिंग टू द नेक्स्ट वन. सो इथपर्यंत काही डाऊट्स आहेत सांगा. आपण एक ओव्हरव्ह्यू केला आहे, ब्रीफ केलं आहे मी तुम्हाला, ॲनालिसिस थोडंसं करून देण्याचा प्रयत्न केला आहे. हाऊ वन शुड डिकोड द सिलेबस, हाऊ वन शुड गो थ्रू द PYQs, वेदर इट इज मेन्स ऑर वेदर इट इज प्रिलिम्स, ते कसं करायचं आपल्याला. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की राईट फ्रॉम द फर्स्ट डे वी हॅव टू यू हॅव टू फोकस ऑन द सिलेबस ॲज वेल एज PYQs. ते डिकोड करत राहणं महत्त्वाचं आहे, वेदर यू नो द आन्सर्स ऑर नॉट. And see, right now it is not very important to answer the questions. What is important right now? It is to know, to understand the questions asked. Clear आहे? जे प्रश्न विचारलेत ते माहीत करून घेणं, ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. सध्याच्या कंडिशनमध्ये आन्सर्स महत्त्वाचे नाही आहेत आपल्यासाठी. येते का लक्षात? कारण आन्सर काय तुम्हाला लिहिता येणार नाही आहेत आत्ता लगेच, हळूहळू त्याची सुरुवात करावी लागणार. राईट फ्रॉम द फर्स्ट डे you have to focus on the syllabus, PYQs and answer writing. तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला आन्सर रायटिंग करायचं आहे, पण या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची नाही आहेत. मग तुम्ही म्हणाल की मग विचाराल की सर मग आन्सर करा म्हणताय, तर मग कुठल्या प्रश्नांचं आन्सर करायचं. छोटे छोटे प्रश्न असतील जसं आपण शाळेमध्ये आपण सोडवायचो, तशा प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहिण्याची सवय आपल्याला करायची आहे, तशी प्रॅक्टिस आपल्याला करायची. तर आणि तरच पुढचे काही जे काही प्रश्न आहेत असे प्रश्न ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतील किंवा लिहिता येतील. क्लिअर? फाईन. इथे काही डाऊट्स नाही आहेत इथपर्यंत? फाईन. पुढे चालूयात. एन्व्हायरमेंट सुरू करण्याआधी ना थोडंसं बेसिक्स, या अर्थबद्दल थोडंसं बेसिक्स माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. हे याच्यासाठी कारण एन्व्हायरमेंट सायन्स हा पार्ट असा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जॉग्राफीबद्दल थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. जॉग्राफी किंवा अर्थबद्दल थोडीशी माहिती असल्याशिवाय आपल्याला EVS करता येत नाही किंवा EVS शिकता येत नाही. ठीक आहे, चलो. दिस इज अन अर्थ. हाउ इज द पोझिशन ऑफ द अर्थ? इट इज समवॉट टिल्टेड. इट इज टिल्टेड ऑन इट्स ॲक्सिस. तिच्या अक्षावरती ती थोडीशी झुकलेल्या अवस्थेमध्ये, म्हणजे अशीच अवस्था आहे पृथ्वीची. समजा पृथ्वीला जर मी सरळ पकडलं तर मला असं पकडावं लागेल, पण पृथ्वी तशी आहे का? नाही. तिच्या अक्षावरती थोडीशी ती टिल्ट आहे. क्लिअर आहे? आणि ॲक्सिस कुठे आहे तिचा? where the axis of the earth it is. येस, ती कुठे आहे? ती एक्झॅक्टली अर्थच्या बॉडीच्या मध्ये आहे. क्लिअर? जसं भवऱ्यामध्ये खिळा असतो मध्यभागी, तसा तो खिळा जसा काम करतो एक ॲक्सिस प्रमाणे, तसंच बघा. these are the two extreme ends of the earth. This is north pole and this is south pole, and the invisible line joining the north pole and the south pole which goes through the middle of the earth, through the middle of the body of the earth. So that is the axis of the earth. क्लिअर आहे? सो हा ॲक्सिस आहे, ॲक्सिसवरती ती टिल्टेड पोझिशनमध्ये, आणि याच ॲक्सिस सोबत ती रोटेशन पण करते आणि ती रिव्होल्युशन पण करते. क्लिअर आहे? व्हॉट डू मीन बाय रोटेशन, ज्याला आपण परिवलन म्हणतो, अँड व्हॉट डू मीन बाय रिव्होल्युशन, ज्याला आपण परिभ्रमण म्हणतो. काय असतं रोटेशन? रोटेशन म्हणजे काय? स्वतःभोवती फिरणे. राईट? स्वतःभोवती फिरते, त्याच्यामुळेच 24 आवर्सचा एक डे आपण ऑब्झर्व करत असतो आपण. क्लिअर? अँड व्हॉट इज रिव्होल्युशन? वाईल रोटेटिंग इट सेल्फ, ठीक आहे, इट ऑल्सो रिव्हॉल्व्स अराउंड द सन. दॅट इज कॉल्ड ॲज रिव्होल्युशन. म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती देखील फिरते.
तो त्या फिरण्याला आपण काय म्हणणार आहोत, परिभ्रमण किंवा रिव्होल्यूशन आपण त्याला म्हणतो. क्लिअर आहे. नाव फॉर अवर कन्व्हिनियन्स we have drawn some imaginary lines. Some are the horizontal lines and some are the vertical lines on the globe of the earth or on the map of the earth. Clear? And these lines are the imaginary. The horizontal lines like these horizontal lines, these are called as latitudes. These are called as latitudes. काय म्हणतो मराठीमध्ये आपण यांना, अक्षवृत्ते, अक्षवृत्त म्हणतो आपण. क्लियर आहे. अँड सी दीज आर द वर्टिकल लाईन. दीज वर्टिकल लाईन्स आर कॉल्ड ॲज लॉन्जिट्यूड्स. दीज आर कॉल्ड ॲज लॉन्जिट्यूड्स. मराठीमध्ये आपण काय म्हणणार आहोत, यांना आपण म्हणणार आहोत रेखावृत्त. रेखावृत्त आपण त्यांना म्हणतो. हे इमॅजिनरी लाईन्स. क्लिअर. हे बेसिक्स माहीत असणं गरजेचं आहे. सी दीज आर लॅटिट्यूड्स अँड दीज आर लॉन्जिट्यूड्स. Fine. Now, with the help of latitudes, some major latitudes and some major longitudes, we have divided the Earth into different divisions. See, the middle latitude which passes exactly through the middle of the periphery of the Earth. Clear? म्हणजे ही जी लाईन दिसते तुम्हाला मध्यभागी, म्हणजे हा तुमचा पृथ्वीचा सर्कम्फरन्स आहे. बरोबर आहे. सर्कम्फरन्स, परिघ म्हणतो आपण याला मराठीमध्ये. या परिघाच्या एक्झॅक्टली मिडलमधनं जी लाईन जाते त्याला आपण म्हणतो विषुववृत्त, इक्वेटर. इट इज कॉल्ड ॲज इक्वेटर. अँड बिकॉज ऑफ द इक्वेटर द अर्थ इट इज डिवायडेड इंटू टू हाफ्स. द फर्स्ट वन दॅट इज कॉल्ड ॲज नॉर्दर्न हेमिस्फियर अँड द सेकंड वन दॅट इज कॉल्ड ॲज साऊदर्न हेमिस्फियर. क्लियर आहे. Likewise, we have one major longitudinal line, which passes through from here, UK, which passes through UK. That is near London. There is a city called Greenwich. या ग्रीनविच मधनं एक लाईन पास होते जिला आपण वर्टिकल लाईन म्हणतो. लाईक दिस ही लाईन पास होते. क्लिअर आहे. अशी लाईन ही इकडे पास होते, म्हणजे नॉर्थ पोल पासून निघते, ती साऊथ पोलला जाऊन अटॅच होते. एक्झॅक्टली बिहाइंड दिस लाईन देर इज अनदर लाईन which passes or which starts from North Pole and it ends at the South Pole. बरोबर आहे. मग हा एक सर्कल कंप्लीट होतो. मग या दोन लाईनच्या मदतीने आपण पृथ्वीचे पुन्हा एकदा डिव्हिजन केलं. द वन डिव्हिजन इट इज कॉल्ड ॲज ईस्टर्न हेमिस्फियर अँड द अनदर डिव्हिजन इट इज कॉल्ड ॲज वेस्टर्न हेमिस्फियर. क्लिअर. जी लाईन किंवा जी लॉन्जिट्युडिनल लाईन या नॉर्थ पोल पासून स्टार्ट होते, UK मधनं जाते ग्रीनविचच्या शहरातून, आणि जी साऊथ पोलला जाऊन अटॅच होते, या लाईनला आपण म्हणतो, काय म्हणतो आपण, ग्रीनविच मेरिडियन टाइम लाईन. काय म्हणतो आपण, ग्रीनविच मेरिडियन टाइम लाईन, GMT लाईन आपण त्याला म्हणतो. क्लिअर. आणि एक्झॅक्टली त्याच्या मागे जी अजून एक लाईन मी दाखवली तुम्हाला, जी एक्झॅक्टली याच्या मागून जाते, ती लाईक दिस इथून आणि तिकडे जाऊन अटॅच होते. दिस इज कॉल्ड ॲज इंटरनॅशनल डेट लाईन. इट इज कॉल्ड ॲज इंटरनॅशनल डेट लाईन. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा. Clear. GMT line it is 0 degree and international date line it is 180 degree longitude. These both are the vertical lines. Longitudes आहेत हे दोन. Clear. म्हणजे आपल्याला नॉर्थर्न हेमिस्फिअर कळाला, साऊदर्न हेमिस्फिअर कळाला. नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि साऊदर्न हेमिस्फिअर कोणामुळे तयार झाले, नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि साऊदर्न हेमिस्फिअर कोणामुळे तयार झाले, इक्वेटरमुळे. आणि ईस्टर्न हेमिस्फिअर आणि वेस्टर्न हेमिस्फिअर कोणामुळे तयार झाले, या दोघांमुळे, GMT लाईन आणि इंटरनॅशनल डेट लाईनमुळे. क्लिअर आहे. नाव अपार्ट फ्रॉम दीज 2 to 3 लाईन्स वी हॅव अनदर मेजर लॅटिट्यूडनल लाईन्स. द वन इट इज कॉल्ड ॲज ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, अनदर इट इज कॉल्ड ॲज ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, देन आर्क्टिक सर्कल वी हॅव, अंटार्क्टिक सर्कल वी हॅव, अँड 90 degree north it is called as North Pole, then 90 degrees south it is called as साऊथ पोल. त्याला आपण साऊथ पोल आपण त्याला म्हणतो. क्लिअर. सो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर इट इज डिनोटेड बाय 23.5 नॉर्थ. नॉर्थ का बरं, कारण तो नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आहे म्हणून नॉर्थ आपण त्याला म्हणतो. सिमिलरली वी हॅव 23.5 साऊथ, दॅट इज ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. लाईकवाईज वी हॅव आर्क्टिक सर्कल 66.5 नॉर्थ, सेम इन द साऊदर्न हेमिस्फिअर.
66.5 south, that is Antarctic Circle. Clear है? So these are the major latitudinal lines: equator, Cancer, Capricorn, Arctic Circle, North Pole, Tropic of Capricorn, Antarctic Circle and South Pole. Clear है या गोष्टी? Fine. Now apart from that, we have another 3 divisions of the earth based on the heat or the insolation it is received. म्हणजे सूर्याकडनं येणारी जी की हीट आहे ती ज्या पद्धतीने ज्या ज्या एरियामध्ये ती भेटते, काही ठिकाणी ती कमी भेटते, काही ठिकाणी ती जास्त भेटते, किंवा काही ठिकाणी ती मॉडरेट रेंजमध्ये भेटते, त्याच्यावरती बेस्ड राहून आपण अजून काही 3 डिव्हिजन्स आपण बघतोय. हे 3 डिव्हिजन्स कोणकोणते आहेत? द फर्स्ट वन इट इज कॉल्ड ॲज टोरिड झोन. फर्स्ट वन इट इज कॉल्ड ॲज टोरिड झोन आपण त्याला म्हणतो. वाय इट इज कॉल्ड ॲज टोरिड झोन और व्हॉट इज द मिनिंग ऑफ टोरिड? टोरिड मीन्स इट इज व्हेरी हिटेड. टोरिडचा अर्थ काय होतो? व्हेरी हिटेड. व्हेरी हिटेड इट इज कॉल्ड ॲज. बरोबर आहे. म्हणजे काय की इट इज द एरिया बिटवीन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न विच रिसिव्स द मोर हीट थ्रू आउट द इयर in comparison with the other areas, and that is the reason why it is called as torrid zone. Torridचा अर्थ कळतोय? Torrid means what? Very heated. Clear? The next one it is called as temperate zone. हे थोडंसं चुकीने टेम्परेचर झालंय. It is not temperature, it is called as temperate. It is called as temperate. The temperate means what? Temperate means what? Moderate. टेम्परेटचा अर्थ काय होतो? मॉडरेट, मध्यम. म्हणजे या एरियामध्ये, म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअर मधला हा एरिया असेल फ्रॉम कॅन्सर टू आर्क्टिक सर्कल, दिस वन, दिस एरिया रिसिव्स द मॉडरेट रेंज ऑफ टेम्परेचर. क्लियर है? और द मॉडरेट रेंज ऑफ सोलर रेडिएशन. लाइकवाइज इन द साउदर्न हेमिस्फियर फ्रॉम कैप्रिकॉर्न टू अंटार्क्टिक सर्कल वी हैव द अनदर टेम्परेट झोन. क्लियर है? इथे कशा प्रकारचा सूर्यप्रकाश भेटतोय? मध्यम स्वरूपाचा. क्लियर? Then beyond Arctic Circle and beyond Antarctic Circle, where the heat receives, it is very minimum. It is very minimum. Clear? इथे हीट एवढी भेटत नाही, सोलर रेडिएशन एवढे पोचत नाही, तिथे कमी प्रमाणामध्ये टेम्परेचर असतं. म्हणून या रिजनला आपण काय म्हणणार आहोत? इट इज कॉल्ड ॲज फ्रिजिड झोन. दिस रिजन इट इज कॉल्ड ॲज फ्रिजिड झोन. याला आपण फ्रिजिड झोन आपण त्याला म्हणतो. फ्रिजिड. क्लियर? फ्रिजिडचा अर्थ काय होतो? विच इज फ्रोझन इन स्टेट. जिथे टेम्परेचर खूप कमी असणार आहे म्हणून आपण त्याला फ्रिजिड झोन म्हणतो. आपण जसं नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये फ्रिजिड झोन आहे एक आहे, तसं साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये पण फ्रिजिड झोन आहे. एन्व्हायरमेंट सायन्ससाठी हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. क्लियर? सो दीज आर द हीट झोन्स. नाव कमिंग टू द नेक्स्ट वन. बेस्ड ऑन द हीट रिसिव्ड, वन्स अगेन वी आर डिवाइडिंग द अर्थ इनटू द डिफरंट डिव्हिजन्स. The one it is called as tropical region. याला आपण ट्रॉपिकल रिजन आपण म्हणतो. इट इज द रिजन बिटवीन द 2 ट्रॉपिकल लाईन्स, दॅट इज ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. मराठीमध्ये आपण याला उष्णकटिबंधीय प्रदेश आपण त्याला म्हणतो. क्लिअर? द नेक्स्ट वन दॅट इज टेम्परेट रिजन, ज्याला आपण समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणतो. नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये पण सेम, तसंच साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये पण सेम. देन वी हॅव पोलार रिजन, द रिजन विच आर नियर टू द पोल्स. यांना त्याच्यामुळे आपण त्यांना पोलार रिजन म्हणतो. यांना अजून एक नाव आपण मगाशी दिलं आहे, दिट इज कॉल्ड ॲज फ्रिजिड झोन. यांना आपण फ्रिजिड झोन आपण त्याला म्हणतो. द पोलार रिजन. सो ट्रॉपिकल, टेम्परेट अँड पोलार रिजन. अलॉंग विथ these 3 zones or the 3 regions, we have another region that is called as subtropical region. मराठीमध्ये आपण त्याला उपउष्णकटिबंधीय प्रदेश आपण त्याला म्हणतो. काय म्हणतोय? उपउष्णकटिबंधीय प्रदेश. इट इज कॉल्ड ॲज सबट्रॉपिकल रिजन. म्हणजे जो टिपिकली ट्रॉपिकल रिजनचा पार्ट आहे, परंतु होतंय काय? बिकॉज ऑफ द रिव्होल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द अर्थ. बरोबर आहे? काय होतं आहे की ट्रॉपिकल रिजनचा हा समजा नॉर्दर्न हेमिस्फिअरमधला जो की ट्रॉपिकल रिजन आहे तो बऱ्याच वेळेला सूर्याच्या खूप समोर येऊन जातो. त्यावेळेला तिथली हीट जास्त वाढते. बरोबर आहे? मग ज्या वेळेला नॉर्दर्न हेमिस्फिअरमधला ट्रॉपिकल रिजन सूर्याच्या समोर जास्त येईल त्यावेळेला बट ऑब्वियस काय होणार आहे? साऊदर्न हेमिस्फिअरमधला जो की ट्रॉपिकल रिजन असेल तो कंपॅरेटिव्हली सूर्यापासून लांब जाईल. क्लिअर आहे? त्यावेळेला तिथलं टेम्परेचर काहीसं कमी होईल. म्हणजे काय? त्यावेळेला इथं हिवाळा असेल आणि नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये त्यावेळेला उन्हाळा असणार. ज्या वेळेला सीझन बदलेल म्हणजे पृथ्वीची पोझिशन चेंज होईल विथ इन रिलेशन टू द और विथ रिलेशन टू द सन, त्यावेळेला काय होणार आहे? त्यावेळेला साऊदर्न हेमिस्फिअरमधला ट्रॉपिकल रिजन हा सूर्याच्या जास्त समोर येणार.
त्यावेळेला साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये काय येणार, कोणता सीझन येणार, समर सीझन. आणि एक्झॅक्टली त्याच वेळेला नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये काय येईल, विंटर सीझन, हिवाळ्याचा ऋतू. आणि म्हणून हे जे की समर आणि विंटर यांचा जो की खेळ चालतो त्यावेळेला कधी या रिजनमध्ये म्हणजे कोणता रिजन, द लोअर हाफ ऑफ द टेम्परेट रिजन अँड द अप्पर हाफ ऑफ द ट्रॉपिकल रिजन इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर, इट इज कॉल्ड ॲज सब ट्रॉपिकल रिजन. त्याला आपण सब ट्रॉपिकल रिजन म्हणतो. Likewise, the upper half of the temperate region in the southern hemisphere and the lower half of the tropical region in the southern hemisphere, it is called as subtropical region. त्याला आपण subtropical region आपण त्याला म्हणतो. Getting? Fine. So this is another physical division of the earth based on the temperature it receives. चलो, हे झालं बेसिक्स अर्थ बद्दलचं. या अर्थ बद्दलच्या बेसिक्स मध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा डाऊट असेल का सांगा. इफ यू आर हॅव्हिंग एनी डाऊट्स प्लीज आस्क. कोणकोणते मेजर लॅटिट्यूड्स आपण बघितले, आय रिपीट, इक्वेटरमुळे पृथ्वीचे काय झाले, 2 डिव्हिजन झाले, नॉर्दर्न हेमिस्फिअर, साऊदर्न हेमिस्फिअर. अलॉंग विथ इक्वेटर वी हॅव अदर मेजर लॅटिट्यूड्स लाईक ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, आर्क्टिक सर्कल, अंटार्क्टिक सर्कल, नॉर्थ पोल and the south pole. Clear? Fine. Along with that we have the major longitudinal lines, 2 lines. ठीक आहे. कोणकोणते, एक होतं GMT लाईन, ग्रीनविच मेरिडियन टाइम लाईन, आणि अनदर अजून कुठली होती, इंटरनॅशनल डेट लाईन, 180 डिग्री लॉन्जिट्युडिनल लाईन. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपण डिव्हिजन्स आपण बघितले. कोणकोणते डिव्हिजन्स बघितले, बेस्ड ऑन द टेम्परेचर रिसिव्ड किंवा हीट झोन्स. कोणकोणते हीट झोन्स बघितले आपण, टोरिड झोन, टेम्परेट झोन अँड फ्रिजिड झोन. अलॉंग विथ दॅट वी हॅव ऑल्सो अंडरस्टूड द फिजिकल डिव्हिजन. कोणतं, ट्रॉपिकल रिजन, टेम्परेट रिजन, पोलार रिजन, आणि चौथं आपण बघितलं सब ट्रॉपिकल रिजन. क्लिअर आहे. एवढं बेसिक्स EVS साठी तरी अर्थबद्दलचं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. फाईन. नाव कमिंग टू द नेक्स्ट वन, एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी आपण सुरू करतोय. त्याच्या आधी थोडंसं एक ब्रीफ हिस्ट्री आपण बघूयात. ठीक आहे. ब्रीफ हिस्ट्री आपल्याला कोणाची बघायची आहे, क्लायमेट चेंज. ठीक आहे. आता क्लायमेट चेंज ही खूप मोठी कन्सेप्ट आहे, खूप ब्रॉड कन्सेप्ट आहे आणि खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्सेप्ट आहे. चला मला सांगा तुमच्याकडनं, व्हॉट डू यू मीन बाय क्लायमेट चेंज, हवामान बदल ज्याला आपण म्हणतो. काय सांगता येईल, हवामान बदल म्हणजे नेमकं काय. काय सांगता येईल, तुम्हाला काय माहिती आहे किंवा तुम्हाला काय समजतं हवामान बदल म्हणजे नेमकं. या आस्पेक्टवरती जी ब्रीफ हिस्ट्री आपण बघतो ना क्लायमेट चेंजच्या रिलेटेड, त्या ब्रीफ हिस्ट्रीवरती UPSCने आतापर्यंत 4 ते 5 वेळेला प्रश्न विचारले का. इवन MPSC त्यांनी पण काही वेळेला प्रश्न विचारले. चल सांगा, व्हॉट डू यू नो क्लायमेट चेंज और व्हॉट इज ग्लोबल वॉर्मिंग. चला, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय ते सांगा, सोबतच क्लायमेट चेंज म्हणजे काय ते सांगा. ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज. or both the concepts are same or they are differ from each other. Connected to each other, but my question still remains. ठीक आहे, connected to each other याचा अर्थ काय होतो की ते वेगळे आहेत. then how they differ from each other. Yes, definitely you are right that they are connected to each other, but how they differ from each other. बरं, काय दिलीप, हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ याच्यामध्ये फरक काय. सी, क्लायमेट चेंज इज अ व्हेरी ब्रॉड अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्सेप्ट. आणि त्या कन्सेप्टमध्ये एक जी म्हणजे परिस्थिती असते किंवा एक जो बदल तो होत असतो, दॅट इज ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजे क्लायमेट चेंजच्या कंपॅरिझनमध्ये ग्लोबल वॉर्मिंग ही खूप छोटी कन्सेप्ट आहे. क्लायमेट चेंज ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. इट इज ब्रॉड कन्सेप्ट, इट इज व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्सेप्ट. येते गोष्ट लक्षामध्ये.
मग क्लायमेट चेंजचे एखादं एक्झाम्पल सांगता येईल? सांगा क्लायमेट चेंजचा एखादं कन्सेप्ट, सॉरी एखादं एक्झाम्पल. येस एक्झॅक्टली. ज्यावेळेला उन्हाळ्यात पावसाची अपेक्षा नसते त्यावेळेला पाऊस पडणं, बरोबर आहे. आता बघा फॉर एक्झाम्पल, आंब्यासाठी म्हणजे आंब्यासाठी कैऱ्या किंवा आंबे व्यवस्थित येण्यासाठी मोहर येणं गरजेचं असतं, राईट ऑर रॉंग? मोहर जर व्यवस्थित जर आला नाही तर आंबे व्यवस्थित येत नाही. पण समजा मोहर येण्याच्या पिरियडमध्येच जर पाऊस जर झाला तर ते मोहरांसाठी नुकसानकारक असतं ते, त्याच्यामुळे आंब्यांचं प्रोडक्शन व्यवस्थित होत नाही, बरोबर आहे. त्यांनी जे सांगितलं आहे ते एक्झाम्पल खूप अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून एखादं, पूर्वीसारखी थंडी आता पडत नाही, ऑब्झर्व केलंय कधी? पूर्वीची जी थंडी होती ती हेल्दी थंडी होती, हेल्दी विंटर सीझन वॉज देअर. आत्ताचा जो की थंडीचा मागच्या एक 4-5 वर्षापासून जी थंडी आपण बघतोय ती हेल्दी नाही आहे, ती बऱ्याच वेळेला आजार पण घेऊन येते ती, हे पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ क्लायमेट चेंज. अजून मान्सून, मान्सूनमुळे येणारा जो की पाऊस आहे त्या पावसाचा पिरियड बऱ्याच वेळेला चेंज होत असतो. नो डाऊट वी कन्सिडर द पिरियड ऑफ मान्सून बिटवीन जून अँड सप्टेंबर, राईट. पण बऱ्याच वेळेला तो लवकर येतो, बऱ्याच वेळेला तो उशिरा येतो, बऱ्याच वेळेला तो लवकर निघून जातो, बऱ्याच वेळेला तो आपण त्याला जा जा म्हणत असतो तरी तो जात नाही. हे मागच्या वर्षी अनुभवलं असेल तुम्ही, बरोबर आहे. अगदी ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडत होता, बरोबर आहे की नाही? चलो फाईन, त्याच्यावरती मीम्स पण खूप तयार झाले होते. अजून अजून सांगा, अजून काय? हिमालयातला बर्फ जास्त वितळतोय, बरोबर आहे. त्याच्यामुळे हिमालयन रिजनमधले जे काही स्टेट्स असतील, जे की राज्य आहेत, जे की शहरं आहेत, जे काही गावं आहेत, त्या रिजन्समध्ये फ्लड लाईक कंडिशन्स खूप जास्त येऊ लागलेत. येस ऑर नो? सी लेवल जे आहे, समुद्राच्या पाण्याची पातळी ती वाढायला लागली आहे. सो दीज आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ क्लायमेट चेंज. सोबत ऊन वाढायला लागलेलं आहे का? कारण ग्रीन हाऊस गॅसेस सारखे जे काही गॅसेस आहेत त्यांचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढायला लागलं आहे, पोल्युशन जास्त वाढतंय, राईट ऑर रॉंग? आधी आपल्याकडे गाड्या जास्त नव्हत्या, आता प्रत्येक घरामध्ये एक टू व्हीलर आहे. टू व्हीलर कशाला, प्रत्येक घरामध्ये एक 4 व्हीलर झाली आता. बट ऑब्व्हियसली पोल्युशन जास्त वाढणार, पोल्युशन जास्त वाढणार म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण वाढणार. त्यांचं प्रमाण वाढलं म्हणजे काय? टेम्परेचर जास्त वाढणार, आणि टेम्परेचर जास्त वाढणार म्हणजे काही ग्लोबल वॉर्मिंग सारख्या गोष्टी समोर येणार. अँड ग्लोबल वॉर्मिंग इटसेल्फ इज वन ऑफ द कंडिशन्स और वन ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ क्लायमेट चेंज. क्लिअर आहे? चलो क्लायमेट चेंज बद्दल थोडीशी हिस्ट्री आपण बघूयात, एक ब्रीफ हिस्ट्री. सी 1962ला बघा, क्लायमेट चेंज हे जे काही जे आरडाओरडा चालू झाली, आरडाओरडा सुरू झाली ती 2000 नंतर आपण जास्त बघतोय. पण याचा अर्थ असा नाही आहे की क्लायमेट चेंज अगोदर होत नव्हतं, पण लोकांना फक्त ते माहीत नव्हतं की याला क्लायमेट चेंज म्हणायचं. क्लिअर आहे? सुरुवात सगळ्यात अगोदर जर कोणी केली असेल तर 1960मध्ये रॅशल कार्सन नावाची एक लेखिका होती, बरोबर. तिने स्वतःचं एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव तिने दिलं सायलेंट स्प्रिंग. सायलेंट स्प्रिंग नावाचं एक पुस्तक तिने लिहिलेलं आहे. क्लिअर? सो सायलेंट स्प्रिंग, त्याच्यामध्ये तिने काय लिहिलं, तिने पेस्टिसाइड्सच्या यूजमुळे जे काही हार्म्स होतात त्या हार्मबद्दल तिने लिहिलेलं आहे. वॉट एव्हर द ॲडवर्स इफेक्ट्स दे वेर ऑकरिंग ॲट दॅट टाइम. सो ही हायलाइटेड दोज ॲडवर्स इफेक्ट्स, बरोबर. आणि तिने सांगितलं पहिल्यांदा त्या पुस्तकातून की पेस्टिसाइडचा यूज आपल्याला थांबवायला पाहिजे. जर आपण पेस्टिसाइडचा यूज जर थांबवला नाही तर तो एन्व्हायरमेंटवरती, नेचरवरती खूप हार्मफुल इफेक्ट तो करणार आहे. हे पहिल्यांदा रेशल कार्सनने सांगितलं. क्लिअर आहे? सो हे पहिलं काहीतरी आपण म्हणतो की एका पर्सनच्या लेवलवरती कुठेतरी पहिल्यांदा तो आवाज उठवला गेला होता रिगार्डिंग पोल्युशन. देन इन 1968 द क्लब ऑफ रोम अँड इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन, ठीक आहे, इट वॉज एस्टॅब्लिश्ड, बरोबर आहे. आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे इन्फॉर्मल आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये कोण होतं तर त्यावेळेला ग्लोबल लेवलवरती जे की इंटेलेक्च्युअल्स काम करत होते, and they intellectuals they were from the different areas. काही जण इकॉनॉमिक्स मधले होते, काही जण जिओग्राफी मधले होते, काही जण एन्व्हायरमेंट सायन्स मधले होते, काही जण वेगवेगळ्या फील्ड मधले ते होते. ते एकत्रित आले आणि त्यांनी एक इन्फॉर्मल एक ऑर्गनायझेशन ती एस्टॅब्लिश केली. तिचं नाव त्यांनी दिलं
क्लब ऑफ रोम, रोममध्ये त्यांची मीटिंग झाली होती आणि म्हणून क्लब ऑफ रोम नावाचं त्या ग्रुपला त्यांनी नाव दिलं. आणि मग हा ग्रुप कायसाठी काम करत होता? फॉर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. क्लिअर? कारण एन्व्हायरमेंटचा ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला तो फक्त एका सब्जेक्ट पुरता किंवा एका फील्ड पुरता लिमिटेड राहत नाही, तो सगळ्याच फील्डला टच करतो. वेदर इट इज इकॉनॉमिक्स, वेदर इट इज सायन्स, वेदर इट इज जॉग्राफी, वेदर इट इज हिस्ट्री और वॉट एव्हर, तो सगळ्याच फील्डला तो टच करत असतो. म्हणून या सगळ्या इंटेलेक्च्युअल्सनी एकत्रित येऊन एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी एक इन्स्टिट्यूट किंवा आपण म्हणतो की एक इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन त्यांनी एस्टॅब्लिश केली. अँड द नेम ऑफ दॅट ऑर्गनायझेशन वॉज द क्लब ऑफ रोम. क्लिअर आहे? या क्लब ऑफ रोम वरती विचारलाय प्रश्न UPSCने. क्लिअर? देन इन 1972 द क्लब ऑफ रोम they presented a report. बरोबर? त्यांनी एक 3-4 वर्षामध्ये जे काही रिसर्च वर्क केलं असेल, ते स्टडीज केले असतील, ते स्टडीज त्यांनी एक रिपोर्टच्या माध्यमातून त्यांनी जगासमोर आणलं आणि त्यांनी त्या रिपोर्टला नाव काय दिलं? लिमिट्स ऑफ ग्रोथ. याच्यावरती पण प्रश्न विचारला. लिमिट्स ऑफ ग्रोथ त्याच्या नावावरती, त्याच्या नावामध्येच आहे बघा. लिमिट्स ऑफ ग्रोथ म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट? सांगता येईल? ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये फरक काय राहतो? काय फरक असतो? वाढणे आणि वाढणे आणि प्रगती करणे किंवा विकास करणे. प्रगतीच्या ऐवजी आपण विकास हा शब्द आपण तिथे करूया. बरोबर आहे? बघा, एखादा मुलगा असतो जो फक्त शरीराने वयाने वाढत असतो. बरोबर आहे की नाही दिलीप? पण नॉलेजनी, बुद्धीने, बरोबर आहे, त्याच्यामध्ये जे काही संस्कार असतील त्याच्याने तो वाढत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये ते लॅकिंग असतं. मग त्याला काय म्हणणार फक्त आपण की वाढणं म्हणणार. दॅट इज नॉट द डेव्हलपमेंट, राईट? सो देर इज डिफरन्स बिटवीन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो यांनी काय दिलं? ग्रोथ जी आपण करतोय या ग्रोथचे लिमिटेशन्स आहेत. का बरं लिमिटेशन्स आहेत? कारण त्यांच्या त्या रिपोर्टप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की वॉट एव्हर द नॅचरल रिसोर्सेस वी हॅव, दॅट ऑल दॅट हॅव, आपण म्हणतो की दॅट दोज ऑल द नॅचरल रिसोर्सेस दे हॅव डेव्हलप्ड और दे आर डेव्हलप्ड और दे आर फॉर्म बाय द नेचर इटसेल्फ. बरोबर आहे? आणि नेचर ज्यावेळेला तयार करते तर त्यावेळेला त्यांचा यूज आपण व्यवस्थितपणे करायला पाहिजे, नाहीतर एक दिवस असा येईल की ते संपून जातील असं त्यांचं म्हणणं होतं. See, the report predicted that we cannot continue our economic growth indefinitely because of the limited availability of the natural resource. मगाशी जसं कोलचं तुम्हाला सांगितलं. हा समर्थ बोल ना. चलो. सो जे काही नॅचरल रिसोर्सेस जे डेव्हलप झालेत, सो दे आर नॉट इंडेफिनेटली अवेलेबल फॉर अस. का? जसं कोलचं तुम्हाला सांगितलं की कोल तयार करायला हजारो लाखो वर्ष जातात आणि जर ते आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एक्सप्लोर जर करत असू किंवा वापरत जर असू तर ते एक ना एक दिवस संपणार आहे. बरोबर आहे? त्याच्यामुळे आपल्याला ग्रोथ इंडेफिनेटली म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ आपल्याला इंडेफिनेट पिरियडसाठी आपल्याला करता येत नाही. तर तो त्या रिपोर्टमध्ये त्यांनी ते प्रिडिक्ट केलं होतं. तर त्या रिपोर्टचं नाव काय? इट इज कॉल्ड ॲज लिमिट्स ऑफ ग्रोथ. क्लिअर? चलो फाईन. या 3 गोष्टी आपण बघितल्यात. चौथ्या आणि पुढच्या गोष्टींसाठी आपण उद्या भेटूयात. ठीक आहे? सो आजच्या लेक्चरबद्दल काही डाऊट्स असतील तर विचारा. अदरवाईज वी विल स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर दॅट इज टुमॉरो वी विल कंटिन्यू विथ द नेक्स्ट. थांबायचं आहे? चलो फाईन. थँक्यू व्हेरी मच.